हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास. यशवंत वंशा बहुभूष विले, भूदेव संता सदा तोष भिले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरू नामदेव. धरा भाव दृढ हा, देव सांगे वैष्णवांसी, नका यासी विसंभू. देव सांगे वैष्णवांसी, नका यासी विसंभू. रिद्धी सिद्धी लोटांगणी, अहर्निश तिष्ठती. रिद्धी सिद्धी लोटांगणी, अहर्निश तिष्ठती. म्हणे परिसा भागवत, देवे मात सांगितली. हा अभंग आहे. या अभंगाच्याच अनुषंगाने आपण हे सगळी मालिका पूर्ण प्रवचनाची या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. मुक्तिसोपान न्यासच्या या सत्संगामध्ये, चातुर्मास सत्संगामध्ये हे माझं 3रं वर्ष आहे. आपण पहिल्या वर्षी तुकोबारायांचं स्मरण केलं, दुसऱ्या वर्षी नाथ महाराजांचं चिंतन केलं, मध्ये एक छोटा प्रयोग करून बघितला, पण मला वाटतं ते ज्ञान आणि भक्तीचं जे भांडण आहे वरती, तर ते आपल्याकडे पण सुरूच राहिलं. ज्ञान नको, आपल्याला भक्ती पाहिजे आहे. म्हणून आपण उपनिषदाचा विषय बाजूला ठेवला आणि आपण ठरवलं की नाही, आपण पुन्हा भक्तीच्याच मार्गाने या ठिकाणी गेलं पाहिजे. नुकसान थोडं माझं झालं. मला त्या निमित्ताने त्या 10 उपनिषदांचा अभ्यास करायचा होता आणि दुर्दैवाने सवय अशी आहे की जोपर्यंत बोलायचं नाही तोपर्यंत पुस्तक उघडायचं नाही, हे ठरलेलं असल्यामुळे ते सगळं राहून गेलं. परंतु अत्यंत आनंद वाटला. मागच्या 10-15 दिवसांपूर्वी ताईंच्याबरोबर बोललो, मीराताईसोबत बोललो आणि ठरलं की श्रावण मासामध्ये आपण 5 रविवार येतात. 5 रविवारांच्या दरम्यान आपण संत नामदेवांच्या चरित्रांचं चिंतन करूयात. काही संदर्भ असतात, त्या संदर्भामुळे पण, आणि काही अडचणी असतात, त्या अडचणीमुळे पण संतांची निवड आपल्याला करावी लागते चरित्र सांगताना. एक अर्थाने आपण म्हणू की आपला जो हे असतो, स्कोप असतो, तो कमी होत जातो. तुकाराम महाराज झाले, एकनाथ महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराजांबद्दल आपण चिंतन मांडू शकत नाहीत हे मला माहिती आहे. त्यामुळे तो विषय मी चरित्रामध्ये सांगायचंच नाही हे ठरवलेलं आहे. आपला तो आवाकाच नाही आहे. ज्ञानेश्वरांच्याबद्दल चरित्रचिंतन सांगणे म्हणजे तुमच्यासमोर अर्धा वेळ बोलणे आणि अर्धा वेळ रडणे हे काही आपल्याला शक्य नाही. त्यामुळं मग ठरवलं की आता नामदेवांचा विषय आहे तो आपण या ठिकाणी घेऊयात. संतांच्या चरित्राचं चिंतन का केलं पाहिजे आणि त्याचं फळ काय, याच्याबद्दल तुकारामांबद्दल बोलताना पहिल्या भागामध्ये आपण जवळपास 40 मिनिट बोललो आहोत की संतांच्या चरित्राचं चिंतन का केलं पाहिजे. म्हणजे पहिलं प्रवचन आपलं तेच होतं की संतांच्या चरित्राचं चिंतन आपण का केलं पाहिजे आणि त्याचं नेमकं फळ काय आहे. फक्त उजळणी म्हणून सांगतो की परमेश्वराला कोण आवडतं याचं उत्तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. परमेश्वराला कोण प्रिय आहे अशी चर्चा चालली होती आणि त्या चर्चेमध्ये भगवंतानी तर सांगितलं की मला कोण प्रिय आहे, परंतु ते भगवंतानी सांगितल्यानंतर तुम्हाला मला समजावं म्हणून माऊलींनी पण सांगितलं, तेही प्राणापरवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. आता लक्षात आलं, मागे आपण बोललो होतो याच्यावरती की मला ते प्राणाच्या पलीकडे प्रिय आहेत. कोण आहेत ते प्राणाच्या पलीकडे प्रिय असणारे? आवडते मज निरुते, त्यांच्याशिवाय मला दुसरं काही आवडतच नाही. जे भक्त चरित्रात आहे, माझे जे भक्त आहेत, माझं जी भक्त मंडळी आहे, माझं जे परिवार आहे, त्या परिवाराची प्रशंसा करणारे. आपण प्रशंसेचा अर्थही बघितला होता. मी प्रशंसा करतोय आणि तुम्ही प्रशंसा ऐकतात, म्हणजे दोघंही जण आले त्याच्यामध्ये. तुम्ही पण आला, मी पण आलो. भगवंताला आवडतं व्हायचं असेल आपल्याला, आपण भगवंताच्या आवडत्या यादीत पाहिजे असू, त्या यादीमध्ये अग्रक्रमाने आपण पाहिजे असू, तर आपण काय केलं पाहिजे? भक्तचरित्रा ते प्रशंसिती, भक्तचरित्राची प्रशंसा करायची. तिकडे पण नवविधा भक्तीमध्ये श्रवणम आपण म्हणतोच आहोत. त्या श्रवणाचं श्रेय पण आहे, त्याचं सगळं फलश्रुती पण आहे. त्याच फलश्रुतीला अनुसरून या ठिकाणी माऊलींचं चिंतन आहे. तेही प्राणापरवते आवडती मज निरुते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसिती. म्हणून आपण ही प्रशंसा करायला लागलेलो आहोत. आपण तुकोबांची प्रशंसा केली, आपण एकनाथ महाराजांची प्रशंसा केली आणि आता आपण काय करतो आहोत?
नामदेव महाराजांची प्रशंसा करतो आहोत. का करायची आहे? उत्तर सोपं आहे. भगवंताला प्रिय व्हायचं आहे. किती प्रिय व्हायचं आहे? नुसतं प्रियच्या यादीत जायचं नाही आहे. आमचे सोयरे आहेत, पत्रिका देताना अहो ते राहिले टाकून द्या त्यांचं नाव. आमचं तसं नाव नको आहे. आम्हाला ते टाकून देणं नको. श्री गणेशाय नमः आमचं नाव असलं पाहिजे. मग आता बघायला पाहिजे स्पर्धा कुणाशी आहे. स्पर्धा लक्ष्मीशी आहे, स्पर्धा शेषाशी आहे जे 24 तास बरोबर आहेत, स्पर्धा ब्रह्मदेवाशी आहे जे त्यांच्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. अशा अत्यंत असाधारण भगवत भक्तांच्या यादीमध्ये मला त्यांच्या पुढे जायचं आहे. मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय व्हायचं आहे, मला शेषापेक्षाही प्रिय व्हायचं आहे आणि मला साक्षात ब्रह्मदेवापेक्षाही प्रिय व्हायचं आहे. भगवंत काय म्हणतात? अरे त्या लक्ष्मीनी म्हणे भक्त आले ना कानं नाक मुरडलं आहे म्हणले तिने की आता माझा वेळ चालला आहे, या भक्तांमध्ये देव गुंगून जातील, त्यामुळे तिच्या पुढे जाणं सोपं आहे म्हणले. भक्तांच्या बरोबर राहा, पुढे जाता येईल. मग त्या ठिकाणी भगवंतांनी जे चिंतन मांडलं त्या चिंतनाला माऊली म्हणतात तेही प्राणापरवते. माझ्या स्वतःच्या प्राणापेक्षा, लक्ष्मीपेक्षा, श्रेयापेक्षा, त्यानंतर शेषापेक्षा, शेष म्हणजे 24 तास सोबत राहणारे त्यांच्यापेक्षा आणि जो माझा पुत्र आहे त्या पुत्र ब्रह्मदेवापेक्षाही मला ते प्रिय होतात. कोण? जे भक्तचरित्राते प्रशंसिती. अशा प्रकारच्या यादीत जाण्याची धडपड या 5 आपल्याला प्रवचनांच्या माध्यमातून करायची आहे. भगवंताला आपल्याला प्राणाहून प्रिय व्हायचं आहे. मग त्याच्याशी प्राणाहून प्रिय व्हायचं आहे असं म्हटल्यानंतर आपण भगवंताचं चरित्र चिंतन करणार आहोत. देवाचंही चरित्र चिंतन करता येतं, देवाचंही करता येतं. देवाचं चरित्र चिंतन करताना काय गंमत होते? देवाचं एकट्याचं चरित्र कधी येतच नाही समोर. देवाबरोबर भक्ताचं आणि दानवाचं पण चरित्र येऊन जातं. त्यामुळे मग तिथे पण भक्ताचं चरित्र आपलं चिंतन होतं. परंतु मग ते कसं होतं, 100 मार्काच्या प्रश्नामध्ये 30 मार्काचा भाग होऊन जातो. आम्हाला 100पैकी 100 मार्काचा पेपर आमचाच पाहिजे आहे. आम्ही फक्त भक्तचरित्राचीच प्रशंसा करणार, आम्ही नामदेवांचीच प्रशंसा करणार. आता प्रश्न येईल की का भक्तांची प्रशंसा करायची आणि का म्हणून त्याच्यासाठी म्हणून एवढा आटापिटा करायचा आणि भगवंताला प्राणाप्रिय आपण कसे होणार, अशी कोणती मोठी गोष्ट आहे? हे जेव्हा आपल्या मनामध्ये संशय येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये शास्त्रकार सांगतात की ज्यांचा कर्म करण्यामध्ये स्वार्थ नाही आणि ज्यांचा कर्म केल्यानंतर अहंकार नाही, अभिमान नाही, असे ते संत असतात. आता जोडून बघा, तुम्हाला आणि आम्हाला कर्म करण्याच्या आधी स्वार्थ असतो की नाही? आम्ही म्हणतो आपला हेतू काय त्याच्यामध्ये, आपलं हित काय त्याच्यामध्ये, आपल्याला मिळणार काय आहे, आपला लाभ काय होणार आहे. आपला लाभ होणार असेल, हित होणार असेल, काही प्राप्ती होणार असेल तर आम्ही कर्म करायला प्रवृत्त होतो. त्यांच्याकडे जायचं इतक्या लांब, जेवायला 10 ठिकाणी बोलवले, मग कुणाच्या ठिकाणी जायचं आहे? ज्यांच्या घरी चांगले पक्वान्न बनवण्याची हमी आहे तिथेच जायचं आहे. कर्म करण्याच्या पूर्वीच आमचा लाभाचा सगळा विचार आहे, स्वार्थाचा विचार आहे, तो संतांच्या ठिकाणी नसतो. आम्ही करतो 1 रुपयाचं आणि सांगतो 10 रुपयाचं. अभिमान असतो ना, केलेल्या कर्माचा अभिमान असतो. म्हणजे अजून प्रवचनं सुरू व्हायची आहेत पण 10 लोकांना ते बनवून पाठवून झाले माझं सगळीकडे की मी आता मुक्तिसोपानमध्ये प्रवचन करणार, माझे 5 प्रवचन आहेत, नामदेवांच्याबद्दल बोलणार. हे सगळं अभिमान आहे, दुसरं काय नाही. कर्म करण्याच्या पूर्वीच, इथे बसायच्या आधीच अभिमान सुरू झालेला आहे. अशा प्रकारे कर्म करण्यापूर्वीचा अभिमान किंवा कर्म करण्याच्या आधी त्याच्यामधली स्वार्थबुद्धी, या दोनही गोष्टी काय आहे म्हणतात? संतांच्याकडे वर्ज्य आहे. ते कर्म करताना स्वार्थ बघत नाहीत आणि कर्म केल्यानंतर अभिमानाची भावना ठेवत नाहीत. म्हणून त्यांचं चरित्र महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते भगवंताला आवडतं आणि म्हणून त्या चरित्र ज्यांना आवडतं ते भगवंताला आवडतात. आम्हाला त्याचं आवडतं त्या ठिकाणी व्हायचं आहे. अजून काय लाभ होतो म्हणाले संत चरित्राकडे बघितल्यानंतर? पुन्हा माऊलींचीच भाषा आहे. तैसे हरपले आपण पे पावे, तैसे हरपले आपण पे पावे, पै संता ते पहावे गीवसावे, मनोनी वानावे एकावे तेची सदा. आमचं जे हरवलं आहे ते कुठं सापडतं म्हणाले? संतांच्या ठिकाणी सापडतं. म्हणून त्यांचीच कीर्ती करा म्हणाले, त्यांचंच चिंतन करा, त्यांचाच ध्यास करा, त्यांना शरण जा. कशासाठी जा? आमचं जे हरवलं ते सापडायसाठी. काय हरवलं आहे आमचं? जन्म होण्याच्या पूर्वी आमची तळमळ होती की देवा या गर्भवासातनं एकदा बाहेर काढून टाक आम्हाला, बाकी काही नको. इथून तू काढलं ना, मी कुठे थांबणार नाही बघ, मी तुझ्याशिवाय कुठेच थांबणार नाही. मी येणार, तुला शरण जाणार, तुझ्या पायाला मिठी घालणार आणि तुझ्यामध्ये लीन होण्याशिवाय माझ्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार असणार नाही, असं आम्ही भगवंताला सांगितलं. आणि मग त्यांनी डॉक्टरला सांगितलं की यांना तारीख द्या, कोणती द्यायची ती, आणि मग दिली तारीख आणि आम्ही बाहेर आलो. आणि मग कोहम आमचं सुरू झालं की नाही आमचं सुरू? ते आमचं हरवणार.
आम्ही स्वस्वरूपाला हरवतो केव्हा? जन्म घेतल्याबरोबर. आणि आमचं जे स्वस्वरूप हरवलेलं आहे ते कोण आम्हाला आठवण करून देऊ शकतं? संत आठवण करून देऊ शकतात, कारण ते स्वस्वरूपापासून कधी दूरच जात नाही आहे. त्यांच्या ठिकाणी स्वस्वरूपाची अनुभूती आहे. मग त्या अनुभूतीचा मला जर आनंद घ्यायचा असेल, ते स्वस्वरूप मला जर समजून घ्यायचं असेल, हे जे काही आटापिटा हजार प्रवचनं आम्ही करतो, सगळे लोक करतो, काय सांगतो? माणसाला देव होता आलं पाहिजे. याच्या पलीकडे काय सांगतो आम्ही? माणसाला चांगलं होता आलं पाहिजे. याच्या पलीकडे काय सांगतो? हे चांगलं होणं, देव होणं म्हणजे स्वस्वरूपाला प्राप्त करणं आहे. माझं स्वस्वरूप काय आहे? मी साक्षात भगवंत स्वरूप आहे. एकोहम बहुश्याम म्हणलं, अंशरूपाने मी भगवंत आहे. एकलेनं कंठवे म्हणलं, म्हणजे त्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी त्याच्यातलाच भाग बाजूला काढलेला आहे. हे सगळं मला माहिती आहे. हे सगळं माहिती असून देखील त्याचं जे विस्मरण माझ्या ठिकाणी आहे, माझ्या चित्ताच्या ठिकाणी आहे, ते विस्मरण मला घालवायचं असेल तर तैसे हरपले आपण पे पावे. जे हरवलं आहे ना ते आपल्याला गवसेल. कुठे? पै संता ते पहावे गिवसावे. संताकडे जाऊन ते शोध घ्या म्हणाले. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा म्हणले. इतर काही वानू नका, म्हणजे बोलू नका आणि कुठल्याही प्रकारचं ऐकू नका. म्हणून संत चरित्र करायचं आहे. म्हणजे एकतर भगवंताला प्रिय व्हायचं आहे, प्राणाहून प्रिय व्हायचं आहे, लक्ष्मीच्या वरचा नंबर मिळवायचा आहे. ते तर आम्हाला करायचंच आहे. का तर आम्ही संत चरित्राचं चिंतन करतो आहोत. दुसरीकडे आमचं जे स्वस्वरूपाविषयीचं अज्ञान आम्ही जन्माला घेऊन आलेलो आहोत आणि जे अज्ञान घालवणं हा जीवाचा मुख्य हेतू आहे. मुख्य हेतू काय जीवाचा? अज्ञान घालवणंच आहे. अज्ञान गेले की संपलं. अज्ञान नावाची गोष्टच नसते. ज्ञानाच्या अभावाच्या स्थितीला अज्ञान म्हणतात. अंधार आहे का? नाही. आता इथे अंधार आहे का? दाखवा बरं अंधार कुठे आहे. नाही होते. तुम्हाला लाईट बंद करावं म्हणजे काय? ज्ञानाचा अभाव करावा लागेल. लाईटचा अभाव केला तर अंधार दिसेल. तशाच प्रकारे अज्ञानाची परिस्थिती, अज्ञान नावाची गोष्टच नाही आहे. अज्ञान हे ज्ञानाच्या अभावाचं लक्षण आहे. ज्ञान आलं, अज्ञान आपोआप निघून जाईल. आत्ता जे माझी संसाराशी घट्ट मिठी पडलेली आहे, घट्ट मिठी पडली. इथे 4:30ला बोलवलं आहे, 4:15ला हजर राहायला पाहिजे, पण बहीण दारात दिसल्यानंतर प्रवचन होईल आपल्याशिवाय कोण करणार आहे तिथं? आपण काय? आणि यांना इतकं फुकटचं कोण मिळणार आहे? आपण थांबू. हे अज्ञान आहे. अज्ञान आहे हे स्वस्वरूपाचं, स्वकर्तव्याचं, स्वधर्माचं भान संपल्याचं लक्षण आहे. आणि मग हे भान स्वधर्माचं, स्वकर्माचं, स्वस्वरूपाचं भान आम्हाला कुठे मिळेल? पै संता ते पहावे गिवसावे. तुम्हाला जर ते गवसावं असं वाटत असेल तर काय म्हणाले? तैसे हरपले आपण पे पावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आता लक्षात आलं का आपण संतचरित्र निवडतोय? भगवंताला प्रिय व्हायचं आहे. आपलं स्वस्वरूपासंबंधीचं जे अज्ञान आहे ते अज्ञान आम्हाला घालून टाकायचं आहे. म्हणून आम्हाला संतचरित्राचं चिंतन करायचं आहे. आता संतचरित्र म्हणजे काय आहे? कथाच आहे. मागे तुम्ही ऐकल्या 2 कथा, आता 3री कथा आपण ऐकणार आहोत. आम्ही नेहमीच कथा करतो. लहान मूल जन्माला आल्यानंतर, त्याला समजायला लागल्यानंतर त्याला गोष्ट सांगूनच आम्ही झोपवतो. आम्हाला करमलं नाही की आम्ही एकमेकाला गोष्टीच सांगतो. आमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही कथाच सांगतो. संतचरित्र ही एक प्रकारची कथा आहे. परंतु ज्या सामान्य कथा आम्ही सांगतो ना, त्या कथेच्या शेवटी खालच्या ओळीमध्ये तात्पर्य असतं. कथेला तात्पर्य असतं. कोणती कथा जगामधली तुम्ही घ्या, त्या कथेला तात्पर्य असतं. आम्ही संसारामध्ये ज्या कथा सांगतो, आम्ही ज्या नित्य कथांचं चिंतन आम्ही करत असतो, त्या कथांचं तात्पर्य असे कधी करू नये असं असतं. असे कधी करू नये. का? आमची कथाच ती असते. आईवडिलाला न सांगता बाहेर गेला, मग त्याला कोणीतरी पकडून नेलं, मग त्याला भीक मागायला लावली, मग त्याचे कपडे फाटले, अजून काही झालं. खाली आईवडिलाला सोडून जाऊ नये, आईवडिलाला असे कधी करू नये, अशा प्रकारचं तात्पर्य आमच्या त्या सगळ्या कथांच्यामध्ये असतं. आपण आपला अप्पलपोटेपणा केला, स्वार्थ केला, लोकांवरती राग केला, द्वेष केला, मत्सर केला, मग त्याचे परिणाम अशा प्रकारचे झाले आणि मग आम्ही लिहितो की असे कधी करू नये. आता ही पण कथाच आहे आणि संतचरित्र पण कथाचे. काय फरक आहे? तिथे असे कधी करू नये हा बोध आहे आणि इथे असे नेहमी करावे हा बोध आहे. हा 2 चरित्रामधला फरक आहे. ज्या कथा आम्ही सांगतो आहोत, सामान्य कथा ज्या सांगतो आहोत, तुम्ही आम्हाला ज्या सांगितल्या, मीराताईंनी माझ्या लहानपणी जी कथा मला सांगितली असेल की अरे जयंता थांब तुला गोष्ट सांगते, ती कथा असे कधी करू नयेची होती. आत्ता आपण जी कथा करतोय असे नेहमी करावीची कथा करतो आहोत. ते आपण या ठिकाणी चिंतन करतो. म्हणून संतचरित्र ही कथा जरी असली तरी सामान्य कथेच्या शेवटी असे कधी करू नये म्हणतो आणि संतचरित्राच्या कथेच्या शेवटी नेहमी काय करावे याचा बोध आम्हाला मिळतो. हे एवढंच होत नाही म्हणाले. आमच्या मनामधले स्वतःच्या स्वरूपासंबंधीचे प्रश्न विचारला, काहीतरी उत्तर आलं, मग उत्तर आल्यानंतर संभ्रम, हे उत्तर खरं आहे की ते खरं आहे. मग तो संभ्रम
आणि संभ्रम मनामध्ये निर्माण झाला की शंका, म्हणजे प्रश्न, संभ्रम आणि शंका हे अनुक्रमाने जे आमच्या मनामध्ये निर्माण होतं त्याचं निरसन ही चरित्रकथा करते. म्हणून संत चरित्राकडे आम्हाला वळायचं आहे. आम्ही सगळे मुमुक्षू आहोत. मुमुक्षू आहोत म्हणजे मी धाडसाने म्हणतो आहे. काही जण सिद्ध पण असतील या ठिकाणी, ज्यांना सिद्धता प्राप्त झाली असेल. माझ्यावरून म्हणतो आम्ही मुमुक्षू आहे. आमची इच्छा आहे देवाकडे आमचं बघणं असावं. आम्हाला देवासंबंधीची प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये असावी. आमचा फार मोठा हेतू अजिबात नाही. ते आता चरित्रामध्ये येणार आहे. ते आमच्या मनाप्रमाणे देवानी येऊन ताटावर बसावं आणि जेवावं आमची अजिबात अपेक्षा नाही. आमची अपेक्षा आहे आमच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल प्रेम असावं. अशी जर आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा असेल तर ती इच्छा उत्पन्न होण्याला कारण काय ठरतं? संत चरित्र ठरतं. कारण मग मनामधले प्रश्न, संभ्रम, शंका याचं निरसन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य या ठिकाणी संत चरित्रामध्ये असतं. म्हणून आम्हाला संत चरित्राचं चिंतन करायचं आहे. कोणत्या संताच्या चरित्राचं चिंतन करायचं? कुठल्याही संताच्या चरित्राचं चिंतन केलं तरी चालतं. काही बंधन नाही. ते कुठल्या मार्गे, आता मी वारकरी आहे, उदाहरण देतो. आता हे वैयक्तिक उदाहरणे पण द्यायला काहीच हरकत नाही आहे. जर त्यांनी काही परिणाम चांगला होणार असेल तर दिलं पाहिजे. मी वारकरी आहे, माझी दीक्षा रामकृष्ण हरीची आहे. माझ्यासाठी सगळ्यामध्ये परमदैवत काय असेल तर माऊली, तुकोबा, ज्ञानोबा, नामदेवच आहेत. आणि मग आजींनी मला विचारलं की जयंत मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मी काय केलं पाहिजे? आता मला फार सोपं होतं. आळंदीच्या माऊलीला शरण जा आणि तुमचं सगळं काम करून घ्या. तुमची श्रद्धा असेल तर तुमचं काम होईल. परंतु त्यावेळेला माझ्या मनामध्ये पण काय संकल्प आला माहिती नाही. मी त्यांना म्हणलं तुम्ही रामरायाची सेवा करा, तुम्ही गोंदावलेकर महाराजांची सेवा करा, तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि आता मला त्या म्हणतात आल्यानंतर की जयंत तुम्ही मागच्या वर्षी बोलले आणि खरंच हो महाराजांचा ते महाराजांचं सामर्थ्य आहे, आपला काही संबंध नाही त्याच्याशी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही कोणत्या संताचा पुरस्कृत करतायत? तुम्ही माऊलींना पुरस्कृत करतायत, नामदेवांना करतायत, गोंदावलेकर महाराजांना करतायत, माझ्या सद्गुरूंना, कुणालाही करा. कारण संत हे वृत्तीने पाहायचे असतात, शरीराने पाहायचे नसतात. वृत्ती महत्त्वाची आहे. वृत्ती काय आहे संताची? कर्म करण्यापूर्वी स्वार्थ बघायचा नाही आणि कर्म केल्यानंतर त्याचा अभिमान बाळगायचा नाही. ही संताची वृत्ती आहे. अशी वृत्ती जिथे जिथे आढळेल तिथे तिथे आपण त्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. माझ्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा याच्यासाठी होता की हे चरित्र चिंतनच आपण का करतो हेही स्पष्ट झालं पाहिजे. मागच्या वेळेला आपण अधिक विस्ताराने बोललो होतो, तोही संदर्भ आपण घेतला. यावेळेला आणखी नवीन संदर्भ पण त्याच्यामध्ये जोडले. जे नवीन मार्गामध्ये येतात त्यांना गोडी लागण्यासाठी म्हणून अशाच प्रकारच्या उपक्रमामधून सहभाग घेणं आवश्यक आहे. तुम्हाला उपनिषद सांगितलं तर तुमचा निरोप आला की नाही ते काही जमना बरं का. म्हणजे तुम्हीच माझी प्रशंसा केली होती मागच्या सिरीजमध्ये की काय जैन छान, एकदम छान, आमचं मन रमतं, फार बरं वाटतं, आम्हाला फार करमतं, रविवारची आम्ही वाट बघतो. हे तुमचे वाक्य. तुम्ही मला अगदी निरोप दिले की असं हो नाही गमतीने म्हणतो मी. तो विषयच तसा आहे. त्याच्यामध्ये तुमचा माझा काहीच गुन्हा नाही आहे. आमच्या जीवाला ज्ञानाची लालसाच नाही आहे, असण्याची गरज पण नाही आहे. आमच्या जीवाला प्रेमाची लालसा आहे. आणि मग ते प्रेम कुठे आहे? ते संत चरित्रामध्ये प्रेम आहे. ते संतांच्या कथामध्ये प्रेम आहे. त्यांनी घडवलेल्या प्रसंगांमध्ये, त्यांनी घडवलेल्या चमत्कारांमध्ये ते प्रेम आहे. म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल जास्त प्रकारची एक आपली आपुलकी, जवळीक, स्नेह अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, मी जर तुम्हाला ते 10 सांगितले असते ना उपनिषद तर तुम्ही म्हणलं असं आता महाराज बदला, तुम्ही ताई महाराज बदलून घ्या. कारण ते सांगताना त्याच्यामध्ये प्रेमभाव येणारच नाही. मलाही माहिती आहे. तिथे तेच सांगायचे की माणसाचं मृत्यूनंतर काय होतं, पंचमहाभूत कसे असतात, माणूस जळाल्यानंतर कुठे जातो, कोणत्या युनितून कुठे पोहोचतो. आम्ही घाबरलो त्या गोष्टीला. त्याचीच चर्चा करणार का तुम्ही? आता जवळ दिसायला लागले आम्हाला सगळं आणि तुम्ही त्याची चर्चा करणार का? नाही, ती चर्चा नको आहे. आम्हाला एक तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. आम्हाला ते औषध द्या म्हणाले. ताबडतोब 1 तासामध्ये काय होऊ शकतं? 1 तासामध्ये भगवंताचं प्रिय व्हायचं असेल तर संत चरित्रात ते प्रशंसिती. त्याची कथा जर आम्ही केली 1 तास पण खूप झाला. 1 तास देवाची हे द्वारी उभा क्षणभरी. त्या क्षणाला, क्षणभरी म्हणजे एक क्षण नाही, असा म्हणजे घड्याळातला क्षण नाही आहे. क्षण म्हणजे अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दलची अतीव प्रेमभावना उत्पन्न होण्याचा जो क्षण आहे तो क्षण. रोज हरिपाठ करून नाही. ज्या दिवशी हरिपाठ करताना डोळ्यामध्ये धारा लागतील, ज्या दिवशी हरिपाठ करताना साक्षात हरीसमोर असेल तो क्षण. त्या क्षणासाठी वारंवार हरिपाठ करायचा आहे. नाहीतर एक क्षण म्हणल्यानंतर तो मुहूर्त काढून द्यायला भले पंचांगवाले होते, दाते आणि अजून कोण कोण.
सांगावा कोणता क्षण आहे या वर्षामध्ये, त्या क्षणाला आम्ही उभं राहतो देवाच्या देवळामध्ये आणि साधतो तो क्षण? नाही, अजिबात नाही. तो क्षण म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा तो प्रचंड भाव आहे. आमच्या महाराजांच्या बरोबर मी पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो. दिवाळीचे दिवस होते आणि दिवाळीच्या दिवसामध्ये ते आतमध्ये जाऊ देत नाहीत, कारण पांडुरंगाला प्रचंड दागिने असतात. चम असा तो म्हणजे काय म्हणता येईल, ते ऐश्वर्य संपन्न. म्हणजे ज्यांना असं वाटतं ना, माझ्यासारखे हजारो लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की त्या बालाजीने असं काय पुण्य केलं म्हणून तो चमकतो आणि आमच्या पांडुरंगाने असं काय केलं आहे म्हणून तो एका तुळशीच्या माळेवरती राहतो, असं ज्यांना वाटतं त्यांनी दिवाळीच्या दिवशी पंढरपूरला गेलं पाहिजे. ते बालाजीचं साक्षात रूप त्याला तिथे बघायला त्या ठिकाणी त्याला मिळतं. आम्ही गेलो आजोबांच्या बरोबर गेलो, ते बघितलं. आमचं लक्ष सगळं हे बघ, दिवाळीला लोक दागिन्याकडेच बघतात, पांडुरंगाकडे बघत नाहीत. आम्ही आपलं पांडुरंगाकडे बघायचं सोडून दागिन्याकडे बघत बसलो. महाराजांना परवानगी होती, त्यांना आतमध्ये प्रवेश होते, सगळ्या ठिकाणी कुठलं बंधन नव्हतं. आतमध्ये गेले आणि पांडुरंगाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. तो क्षण आहे तो की जेव्हा भगवंताच्या चेहऱ्यावरनं, मीराताईंनी पण बऱ्याचदा हा प्रसंग अनुभवलेला असेल तिच्याही आयुष्यामध्ये, की भगवंतासमोर गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवल्यानंतर तो आम्ही इकडे मायबाप म्हणतोय, अभंगामध्ये मायबाप म्हणतोय, तिथे त्याला लेकरू करून त्याच्या तोंडावरनं हात फिरवणं आणि त्याच्याबद्दलच्या प्रीतीमधून डोळ्यामधनं अश्रू येणं, तो क्षण आम्हाला पकडायचा आहे. म्हणून आम्हाला भक्तचरित्राची प्रशंसा करायची आहे. दुसरं काही करायचं नाही. पंचदशी वाचायची नाही, वृत्ती प्रभाकर वाचायचा नाही, कुण्या ज्ञानाच्या मागे आम्हाला लागायचं नाही. ज्ञान येईल ना, आपोआप येईल ते. त्याच्याजवळ सगळंच नाही. ज्ञान तरी कुठून आलेलं आहे? ज्ञान भगवंतापासूनच आलेलं आहे. मग आम्ही भगवंताच्या घरामध्येच गेल्यानंतर भगवंत बाकी कपाटाला कुलूप लावून ठेवेल का? नाही ना, सगळे कुलपं उघडत आहेत त्याच्या कपाटाचे. आम्ही त्या घराचे मालकच होणार आहेत. कोणतंही कपाट उघडलं तरी आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येणार आहे. मग त्या कपाटाची किल्ली आता शोधण्यामध्ये आयुष्य घालण्यापेक्षा त्या कपाटाचा मालक होता येईल ना आम्हाला. ज्ञान मिळेल आम्हाला. ज्ञान मिळालं पण पाहिजे. ज्ञानाचा आनंद वेगळा आहे, ज्ञानाची अनुभूती भिन्न आहे. ज्ञानाने माणसाच्या अंतःकरणामध्ये अंतर्बाह्य बदल होतो. हे सगळं जरी असलं तरी ते ज्ञान मिळेल की नाही याची खात्री नसताना आयुष्य त्यात घालण्यात अर्थ नाही. त्या ज्ञानाचा मालक आम्हाला होण्याची संधी आहे जर आम्ही भक्तचरित्राचे भक्तचरित्राची प्रशंसा केली, त्याच्याजवळ गेलो आणि त्याचं चिंतन केलं तर आम्हाला तशा प्रकारचा लाभ त्या ठिकाणी होणार आहे. आपण आजच्या प्रवचन सेवेला मंगलाचरणांनी सुरुवात करणार आहोत. भक्तरत्नम संतवर्यम, भक्तांमधले रत्न, संतांमधले सर्वश्रेष्ठ. बघा भाषा कशी आहे. भक्तरत्नम संतवर्यम, भक्तिमार्ग प्रबोधकम, भक्तिमार्गाचा प्रबोध, दिशादर्शन, मार्गदर्शन अशा प्रकारचं भक्तिमार्ग प्रबोधकम, विठ्ठलाम गृहते वंदे, भगवंतांनी ज्याचा स्वीकार केलेला आहे. नामदेव पुनः नामदेवा, पुन्हा तुम्हाला आम्ही नमस्कार करतो, कारण तुम्ही कोण आहात? भक्तरत्नम, भक्तांमधले रत्न आहात. तिकडे ना दिवटा शब्द वापरलेला आहे माऊलींनी. ज्ञानेश्वरांच्या संबंधीचं तीर्थावळीच्या अभंगामध्ये चिंतन मांडताना त्यांनी आपले मित्रच ना, 5 वर्षाचा अंतर दोघांमध्ये वयामध्ये, त्यांनी नामदेवांबद्दल स्तुती करताना भक्तिमार्ग दिवटा असा शब्द वापरला. दिवटा म्हणजे तेच झालं ना, त्याचा अर्थ तोच झाला की भक्तरत्नम, त्या भक्तांमधलं तुम्ही रत्न आहात. वर्यम, संतांमधले वरिष्ठ आहात, म्हणून संत शिरोमणी, म्हणून भक्त शिरोमणी. ह्या सगळ्या उपाधी नामदेवांना लाभल्या. भक्तिमार्ग प्रबोधकम, भक्तिमार्गाचं प्रबोध तुम्ही केलेला आहे, सगळ्यांपर्यंत भक्तिमार्ग तुम्ही पोहोचवलेला आहे. विठ्ठलाम गृहते वंदे, विठ्ठलाने तुमचा स्वीकार केलेला आहे आणि तुम्ही विठ्ठलाचे असीम अशा प्रकारचे भक्त आहात, म्हणून नामदेवम पुन्हा तुम्हाला आम्ही अशा प्रकारचं वंदन करत आहोत. वरदाचार्यांच्या अष्टकामधलं हे पहिलं चरण आहे. वरदाचार्यांनी एक अष्टक लिहिलं आहे, त्या अष्टकामध्ये नामदेवांची स्तुती केलेली आहे आणि त्या स्तुतीच्यामध्ये हे पहिलं त्यांनी त्या ठिकाणी चरण लिहिलेलं आहे. चरण पुन्हा एकदा आपण बघूयात. भक्तरत्नम संतवर्यम, भक्तिमार्ग प्रबोधका, विठ्ठलाम गृहते वंदे, नामदेवम पुन्हा अशा प्रकारचं चिंतन केलं आहे आणि मग नामदेवाची स्तुती त्यांनी त्या ठिकाणी गायलेली आहे. एक थोडा वेगळा विषय आहे, पण तो आत्ता या निमित्ताने आपण बघून घेऊ शकतो. आपल्याला कदाचित त्याच्याबद्दलची माहिती असेल नसेल, मला माहिती नाही आहे. हे मंगलाचरण आहे आणि आम्ही मंगलाचरण सगळीकडे करतो. आमच्याकडे पूजा असेल तर ते गणपती, मग तो पान, मग ती सुपारी, हे काय मंगलाचरणच आहे. पूजेला बसल्यानंतरचं आमचं एक मंगलाचरण असतं. भगवंताचं नाव घेताना रामकृष्ण हरी म्हणतो, मंगलाचरण आहे. आत्ता मी काय केलं, अलंकापुरी म्हणालो, मंगलाचरण आहे.
माझ्या सद्गुरूंचं यशवंत वंशा म्हणालो मंगलाचरण. ही मंगलाचरण करून भगवंताच्या भक्ताची स्तुती करण्याची आणि भगवंताच्या सहवासाची अपेक्षा धरण्याची सुरुवात ही मंगलाचरणाने करावी, अशा प्रकारचा एक प्रघात आपल्याकडे आहे. त्याच्यामागे शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? असं म्हणतात मंगलाचरण जे आहे त्याच्यामागची भूमिका काय आहे? शुभानी कार्यानी बहुनी विघ्नानी. शुभ कार्य असेल तर त्याच्यामध्ये काय येतात? विघ्न येतात. आम्हाला निमित्त सापडतं. त्यांनी असं लिहायला पाहिजे होतं, शुभ कार्यामध्ये विघ्न येऊन निमित्त सापडतात. पण त्यांनी काय लिहिलं आहे? शुभानी कार्यानी बहुनी विघ्नांनी. शुभ कार्यामध्ये असंख्य प्रकारची विघ्न येतात. हा निसर्गाचा नियम आहे. नको असणारे दुकानं 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत उघडे असतात, नको असणार. आणि आवश्यक असणारे 8 वाजता बंद होतं. दूध आणायचं आहे, ते डेअरीचं जे काही असेल आउटलेट त्याचं 7ला बंद. आमचं 7 नंतर आम्ही थांबत नाही तिथे. आमच्याकडचं संपलं दूध. आता नाही, आता उद्या सकाळी. आणि दुधाच्या विरुद्ध पदार्थ 12 नाही, 1 नाही, 2 नाही, 3 नाही. नाईट लाईफच्या नावाखाली 24/7 पण आहे. शुभ कार्यामध्ये विघ्न येतात, अशुभ कार्यामध्ये विघ्न येत नाही. शुभ कार्य असेल तर ते काय तुकारामांची भाषा, व्यसन आणि लाजवी आहे की नाही? व्यसन कुठं लाजवत असतं का म्हणलं? व्यसन कुठं शिनवत असतं का म्हणलं? अहो 10-10 किलोमीटर लोक चालतात त्या व्यसनासाठी. 10-10 किलोमीटर चालतात म्हणा. शिनवत नाही म्हणाले का? नाहीच दुकान उघडं तर कोणी आहे का तसं आपल्यासारखं समव्यसनी त्याच्याकडे जाऊन भीक मागाय? व्यसन आणि लाजवी, त्याच्यात काय लाज म्हणाले? व्यसन आहे. अशुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, विघ्न येत नाही. विघ्न आले तरी त्याच्यावरती मात करण्याचं एक स्वाभाविक सामर्थ्य आमच्या सगळ्यांच्यामध्ये असतं. त्यामुळे अशुभामध्ये अडचण येत नाही, परंतु शुभानी कार्यानी बहुनी विघ्नानी. शुभ कार्यामध्ये असंख्य प्रकारचे विघ्न येतात. मग हे विघ्न कसे घालवायचे? विघ्नध्वंसा असाधारण कारणं मंगलम. हे अशा प्रकारचे विघ्न घालवायचे असतील तर त्याचं असाधारण कारण काय आहे? मंगलम, मंगलाचरण. म्हणून आम्हाला मंगलाचरण करायचं आहे. जेव्हा केव्हा आम्ही करतो, आम्ही बाहेर पडतो घराच्या. आता किती लोकांना श्लोक, बऱ्याच लोकांना पाठ असेल, काही म्हणत असतील. आता लागली सवय, लहानपणापासून लागली की घराच्या बाहेर निघालो, पायामध्ये चप्पल बूट काय घातला आपण, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. त्याचं स्मरण केलं आणि मनामध्ये काय आलं? आता हा माझा पुढचा प्रवास भगवंताच्या सोबत आहे. जसा तो पार्थाच्या सोबत रथावरती आहे, जसं पार्थाला रथावर बसून त्यांनी विजयश्री प्राप्त करून दिलेली आहे, तशाच प्रकारची विजयश्री माझ्याही नशिबाला येणार आहे. कारण मी काय म्हणतो? यत्र योगेश्वर कृष्णो. त्याचं मी हे मंगलाचरण. बहुनाम विघ्नानी. माहिती आहे फार विघ्न येणार आहेत बाहेर पडल्यानंतर. ठिकाण बघायला गेलो मुलीचं, माहिती आहे त्या गावामध्ये गेल्यानंतर पहिला भेटणारा माणूस, अहो तिथे कशाला चालले तुम्ही? ठिकाण कसं आहे माहीतच नाही आहे. त्याचं काय बिघडलं तेही मला माहिती नाही. कशाला चालले तुम्ही तिथे? झालं आमचं परत पुन्हा वापस. इतक्या जवळच्या माणसांनी, ओळखीच्या माणसांनी जर नाही म्हणून सांगितलं तर पुन्हा तिथे कसं जायचं आहे? आपल्याला माहिती आहे तो काय बोलतो आहे. त्याच्या कर्माच्या मागे स्वार्थबुद्धी आहे का नाही? जर स्वार्थबुद्धी असेल तर नक्कीच आपल्याला त्यांनी खोटं सांगितलेलं आहे. तो काही संत नाही आहे. कर्म म्हणलं की स्वार्थबुद्धीशिवाय कर्म प्रेरितच होत नाही म्हणतात. आणि हे केव्हा विघ्न येतात? जेव्हा आपण शुभ कार्याला जातो. शुभ कार्यामध्ये विघ्न ही अपरिहार्यता आहे. आणि ते विघ्न घालवायचं असेल तर विघ्नध्वंस असाधारण कारणं मंगलम. या विघ्नाच्या नाशाचे असाधारण कारण म्हणजे मंगलाचरण आहे. मंगलाचरण केलं की आपोआप ते विघ्नाची जी कारणं आहेत ती सगळी बाजूला जातात. पण कोणतं कारण सांगितलं? असाधारण. 2 प्रकारचे कारणं असतात. एक साधारण कारण असतं, एक असाधारण कारण असतं. असं लक्षात घ्या, एका गावामध्ये एक कुंभार आहे. कुंभार मडके बनवतो आहे. आता कुंभार मडके बनवताना काय काय करतो आहे? माती आणतो आहे, पाणी आणतो आहे, काय अजून गवत आणतो आहे, शेण आणतो आहे, गारा तयार करतो आहे, तो चक्र तयार करतो आहे, त्या चक्रावरती तो गारा टाकतो आहे, त्यातनं घटाची निर्मिती करतो. ही सगळी प्रक्रिया तिथे होत असते. तो असतो, त्याच्या बाजूला त्याची बायको असते, त्याच्या बाजूला त्याचा गाढव असतो. एवढ्या चित्रामध्ये ते कुंभाराचा घट त्या ठिकाणी तयार होतो. आता या कुंभाराच्या घटामध्ये साधारण कारण काय आणि असाधारण कारण काय बघायला पाहिजे आपण. साधारण कारण काय आहे? गाढव साधारण कारण आहे. गाढवं जर नसेल तर माती आणता येत नाही का? आणता येत. बायकोलाही सांगता येत नाही. कुणाला गाढवासारखं राबवून त्याच्याकडून पण आणून घेता येत.
बरं ती बायकोच नाही कुंभाराची, कुंभारीणच नाही असं लक्षात धरा. घट तयार करता येतो का? करता येतो. बायको नाही तर नाही, अजून कुणाला बोलवलं, मावशी, अक्का, काका, तात्या, कोणीतरी बोलवलं, त्याची मदत घेतली. पण घट तयार करताना मातीच नाही आहे, असाधारण कारण. असाधारण कारण. घट तयार करताना पाणीच नाही आहे, असाधारण कारण. घट तयार करताना कुंभाराकडे घट तयार करण्याचं कौशल्यच नाही आहे, असाधारण कारण. ही असाधारण कारणाची उदाहरणं आहेत. अशा प्रकारचं असाधारण कारण कशाचं? विघ्नहरण करण्याचं. कोणतं कारण आहे ते? मंगलाचरण आहे. अन्य मार्गाने तुम्ही विघ्नावरती मात कराल, ती साधारण कारणं असतील, थोडीफार विघ्नाची तीव्रता कमी करू शकतील. परंतु विघ्नाचा समूळ नायनाट करायचा असेल, उच्चाटन करायचं असेल, तर तुम्हाला असाधारण कारण शोधलं पाहिजे. आणि मग विघ्नाचा समूळ उच्चाटन करण्यासाठीचं असाधारण कारण कुठलं असेल तर ते भगवंत या ठिकाणी सांगतायत. ते असाधारण कारण म्हणजे मंगलाचरण आहे. म्हणून आपण मंगलाचरण केलं पाहिजे. काय होतं, नवीन पिढीचा विश्वास बसत नाही. सुरुवातीचे मंत्र काय आहेत, कशासाठी म्हणायचे आहेत, पण आम्हालाही माहीत नसतं. आम्हाला म्हणजे मलाही माहीत नसतं काल संध्याकाळपर्यंत. काल रात्री कळतं की असं कारण याचं आहे मंगलाचरणाचं. विचार आला डोक्यामध्ये की मंगलाचरण करायचं आहे, तर मग त्याच्या मागची भूमिका काय आहे. मग बघितलं मंगलाचरण काय आहे, मंगलाचरणाचा हेतू काय आहे, त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याची पद्धती कोणती आहे. मग ते सगळं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, आता तुमच्याही लक्षात आलं. आता मंगलाचरण करताना गडबडीमध्ये पुटपुटल्या गेलं तर आपण म्हणू शकतो पुटपुटू नका, स्पष्ट म्हणा, ते विघ्न नाशाचं असाधारण कारण आहे. ते असाधारण कारण हातातून सुटता कामा नये. मंगलाचरण व्यवस्थित झालं पाहिजे. बाकी काही होऊ देत की न होऊ देत, मंगलाचरण चांगलं झालं पाहिजे. मग आता प्रश्न येतो, मंगलाचरण कधी करायला पाहिजे आहे. आपण बघितलं का करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या की शुभकार्यामध्ये असंख्य प्रकारची विघ्न येतात. या विघ्नांचं हरण करण्यासाठी असाधारण कारण तुमच्याजवळ असावं लागतं. आणि ते असाधारण कारण म्हणजे मंगलाचरण आहे. मग हे मंगलाचरण कधी करायचं आहे. सिद्धांत कौमुदीमध्ये म्हणलं आहे, मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी. म्हणजे मंगलाचरण आधी सुरुवातीला पण करायचं आहे. मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मध्यभागी पण करायचं आहे. हे मी संस्कृत बोलल्याशिवाय तुम्हाला वाटणार नाही यांनी अभ्यास केला. नाही तर मी हे साध्या मराठीत सांगू शकतो तुम्हाला. म्हणून मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी, तीनही वेळेला मंगलाचरण करायचं आहे. आता थोडा विचार केला, आपल्या घरी पूजेला ब्राह्मण येतात. ते ब्राह्मण जेव्हा मंत्र म्हणतात, तुमच्या आता लक्षात येत असेल की बघा मधून हे देवा ही पूजा सफल होऊ दे, हे परमेश्वरा ही पूजा सफल होऊ दे, हे गुरुमाऊली ही पूजा सफल होऊ दे, असं मधून जे म्हणलं जातं. हां, आता हातावरती तांदूळ घ्या, अक्षत घ्या आणि पाणी सोडा. हे काय आहे? भगवंताला अर्पण करायला लागला, तिथे काहीतरी मंत्र म्हणा. असंख्य प्रकारची मंगलाचरणाची मंत्र आहेत. ती मंत्रांनी आपली पूजा परिपुष्ट झालेली आहे. आणि म्हणून पूजेमध्ये विघ्न येत नाही. आपली जी पूजा सफल होते, पूर्ण होते, त्याच्या मागची भूमिका ही आहे की हे शुभकार्य आहे, तरी देखील निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाऊन या शुभकार्यामध्ये विघ्न येत नाहीत. निसर्ग नियम काय आहे? शुभकार्य हातात घेतलं की विघ्न समोर उभं राहायला पाहिजे आहे की नाही. पण तिथे येत नाही विघ्न. काय येत नाही आहे? त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला मंगलाचरणाची पेरणी आहे. म्हणून त्या सिद्धांत कौमुदीत म्हणल्याप्रमाणे मंगल आद्यानी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी, तीनही वेळेला आपल्याला ते त्या ठिकाणी करायचं आहे. मध्य, शेवट आणि सुरुवात तिन्ही ठिकाणी आपण मंगलाचरण केलं पाहिजे. का केलं पाहिजे आपण बघितलं. परंतु शास्त्रकार काय म्हणतात की लोकांना विश्वास बसत नाही. म्हणाले मंगलाचरण करावं, तुम्ही सांगितलं की ते विघ्न हटावं म्हणून करायचं आहे. काय चांगल्या कामामध्ये विघ्न येऊ नये, चांगलं काम पूर्ण व्हावं. तर ते म्हणजे लोकांच्याकडे उत्तर आहे. त्याची इच्छा असेल तर होईल, त्याच्या इच्छेच्या विरुद्ध काय होतं? विघ्न देणारा कोण आहे? तोच आहे. मग त्यांनी ठरवावं ना. आम्ही कशाला पुन्हा त्याला म्हणावं की आम्ही शुभ कार्याला चाललो आहेत, आता आम्हाला तू जरा सांभाळून घे, आमच्यावरती विघ्न येऊ देऊ नको. त्याची इच्छा असेल तसं होईल. म्हणून शास्त्रकार म्हणतात तसं नाही आहे. मंगलाचरणाची फलश्रुती पण आपण अभ्यासली पाहिजे. विघ्न विनाश आहे. आपण बघितलं आपल्यावरती जे विघ्न येतात त्या विघ्नांचा विनाश तो करतो. ते विघ्न पूजेपुरतं मर्यादित नाही. आयुष्यावरच्या विघ्नाचा विनाश करण्याचं सामर्थ्य मंगलाचरणामध्ये आहे. म्हणजे असं नाही की पूजात निर्विघ्न पार पडेल, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यामधल्या विघ्नांचा विनाश करण्याचं सामर्थ्य तिथे त्या ठिकाणी येते. एक म्हणला नाही, आम्ही प्रवचन ऐकलं होतं, 8 दिवस तिथे राहून आलो रामेश्वरला, 50,000 रुपये भरले महाराजाबरोबर, AC खोलीत राहिलो, त्यांचं भागवत ऐकलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, तुका करीना बोभाट.
तुकाराम महाराज बोभाटात करत नाहीत, म्हणजे जसं प्रारब्ध घडवेल तसं करतात. प्रारब्धाने होईल म्हणतात, मान वाढेल, काय वाढायचं, जे व्हायचे ते होईल म्हणले प्रारब्धाने. आणि म्हणले आता इतके 50,000 खर्च केलेत, आम्ही ते पक्क डोक्यात ठेवले, आम्हाला काही गरज नाही म्हणाल, विघ्न विनाशायाची आम्हाला गरज नाही. तो बघेल म्हणला, विघ्न आणलं तरी आम्ही त्याचं समजू, विघ्न नाही आणलं तरी आम्ही समजू, त्याची आमच्यावरती कृपा आहे, आमचा प्रारब्धावरती आता विश्वास आहे म्हणले, आमची प्रारब्धाचीच मैत्री आहे. आता आम्हाला तुम्ही विघ्न ह्या गोष्टी सांगायची आवश्यकता नाही. मग त्याला त्या ठिकाणी भगवंत म्हणतात शिष्य शिक्षा आहे. जो शिष्य असतो तुमचा, त्याला तुम्ही काहीतरी शिक्षण दिलं पाहिजे ना. ही पण फलश्रुती आहे की त्याला ते समजेल पुढे मंगलाचरण काय असतं, त्याचं महत्त्व काय असतं, मंगलाचरण करण्याचं फल काय आहे. म्हणून शिष्याला समजावं म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. जर तुम्हाला विघ्नाची भीती नाही, ठीक आहे, तुम्हाला विघ्नाची भीती नाही आहे, शिष्याला विघ्नाची भीती आहे म्हणाले, त्याला सांगा समजावून की तुझ्यावरती विघ्न आले तर तू काय करायचं आहे, मंगलाचरण करायचं आहे. एक म्हणला आपण तो फापट पसारा वाढवलाच नाही, आपल्याला कोणी शिष्य नाही ना, आपल्याला कोणी गुरु नाही म्हणाल, मी माझा स्वतंत्र आहे, मला गरज नाही म्हणलं, माझ्यावरती विघ्नाची चिंता करायची गरज नाही आहे, माझा शिष्य परिवार नसल्यामुळे मला त्यांना काही सांगायची पण आवश्यकता नाही आहे, मंगलाचरण नको म्हणला मला, फार ते लांबतं म्हणालं. मग शिष्ट संप्रदायत्वा, मोठ्यांना बघून लोक वागतात, तुम्ही मोठे आहात याचा अर्थ, तुम्हाला शिष्यपण नाहीत, प्रारब्धाची जाणीव झालेली आहे, तुम्हाला विघ्नाची भीती वाटत नाही, तुम्ही सगळं भगवंताची कृपा म्हणून स्वीकार करायला लागलात, तुम्ही फार मोठे झालेले आहात. आणि मग तुमच्यासारख्या मोठ्या माणसाकडे बघून जग चालणार आहे. मग तुमच्याकडे बघून चालणार आहे पण तुमच्या सामर्थ्याने चालणार नाही आहे, त्यांचं सामर्थ्य अत्यंत अल्प आहे, अल्पबुद्धी आहेत, अल्पविश्वास आहे. काय ते स्वल्पधैर्यवताम लोके विश्वासो नैव जायते, त्यांचं धैर्य कमी आहे म्हणाले, त्यामुळे त्यांचा विश्वास बसत नाही. तुमची गोष्ट वेगळी आहे म्हणाले, तुम्ही आभाळ पडायला लागलं तरी म्हणताल की पडू द्या, त्याची इच्छा आहे. पण त्या शिष्याचं, त्या सामान्य माणसाचं तसं नाही आहे, तो तुमच्याकडे बघून चालणारा आहे. म्हणून काय म्हणलं, शिष्ट संप्रदायत्वा, या संप्रदायामध्ये अशी धारणा आहे, मोठे जसं वागतात तसं वागलं पाहिजे. महाजनो येन गतस्य पंथाः, पुन्हा माऊली तिकडे लोकाधारे वर्तावे, हे विश्वमोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. तुम्ही काय असाल ते असाल म्हणाले, लोकांच्या समोर अलौकिक होऊ नका, लोकांच्या समोर सामान्य राहा. नाही, मला आता अन्न पाण्याची गरजच नाही, मी आता सिद्ध झालो, 20 दिवसाचे उपवास, 50 दिवसा, ते शिष्य आहेत ना तुमचे, ते असं करायला लागले तर त्यांचं प्राण जाईल त्या ठिकाणी. 2 वेळेस जेवण करा, सकाळी न्याहारी घ्या, आंघोळ करा, पूजापाठ करा, तुमच्याकडे बघून त्यांना शिकायचं आहे. म्हणून मार्गाधारे वर्तावे, हे विश्वमोहरे लावावे. तशा पद्धतीने शिष्ट संप्रदायत्वा म्हणजे काय की शिष्ट लोकांच्याकडे बघून लोक चालतात. तुम्ही शिष्ट आहात, तुम्ही मंगलाचरण जर केलं तर ते पण मंगलाचरण करतील आणि त्यांच्यावर विघ्न नक्की येणार आहे, तुमच्यावर येऊ की न येऊ, त्यांची विघ्न नाश होण्यासाठी तुम्ही तशा प्रकारचं मंगलाचरण केलं पाहिजे. आता कोणत्या प्रकारची मंगलाचरणं केली पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारची मंगलाचरणं शास्त्राने सांगितलीत. त्याच्यामध्ये हे सगळं सिद्धांत कौमुदीमध्येच आलेलं आहे. मी काल वाचलं आहे, 12 नंबर पानापासून 27 नंबर पानापर्यंत मंगलाचरणाबद्दल चिंतन मांडलेलं आहे. पहिलं मंगलाचरण सांगितलं वस्तुनिर्देश रूप मंगल. वस्तुनिर्देश, वस्तू म्हणजे भगवंत, वस्तू म्हणजे आपली संसारातली वस्तू नाही, भगवंताचा निर्देश करून मंगलाचरण तुम्हाला करता येतं. आपण तेच करतो बहुतांश वेळ. महायोगपीठे तथे विमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत्य तिष्ठन तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. काय आहे हे? वस्तुनिर्देश. हे भगवंता, हा भगवंत आहे, हा महायोग पीठावरती अधिराज करणारा, अधिराज्य करणारा, हा तो विठ्ठल आहे, हा तो परमात्मा आहे. आणि हे परमात्मा मला माझ्या कार्यामध्ये सिद्धी दे, असं म्हणण्यासाठी अशा प्रकारचं मंगलाचरण तुम्हाला वस्तुनिर्देश रूपाने ते मंगलाचरण तुम्हाला करता येऊ शकतं. वस्तूचा निर्देश करा म्हणाल, जी कुठली वस्तू म्हणजे भगवंत. मग तुम्ही भगवंतामध्ये श्रीकृष्णाचं घ्या, रामरायाचं घ्या, पांडुरंगाचं घ्या, महालक्ष्मी आईसाहेबांचं घ्या, तुळजाभवानी आईसाहेबांचं घ्या, कुणाचंही नाव घ्या, तुम्ही वस्तूचा निर्देश करा. वस्तू म्हणजे भगवंत, भगवंताचा निर्देश करा आणि ते त्या ठिकाणी उद्धृत करा, त्याच्यासमोर ते मांडा आणि तुमच्या कार्याला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही मंगलाचरण केलं असं होईल. आणि कुणी विचारलं तुम्ही कोणत्या प्रकारचं मंगलाचरण केलं, आम्ही वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण केलेलं आहे, त्याला वस्तुनिर्देश रूप अशा प्रकारचं मंगलाचरण म्हणतात. दुसरं काय आहे म्हणाले, आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. आशीर्वाद रूप म्हणजे द्यायचा नाही आहे, घ्यायचा आशीर्वाद आहे, की त्याच्याकडे प्रार्थना करायची की मला तुम्ही आशीर्वाद द्या, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची माझं मंगलाचरण आहे, की तुमच्या दासाचाही मला दास करा. म्हणजे काय झालं, माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती आशीर्वाद करा, माझ्यावरती प्रसन्न व्हा, मला कृपा प्रसाद द्या, मला तुमचा करून घ्या.
म्हणजे काय, मला कृपा करा, म्हणजे मला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे आशीर्वाद मागणारं जे मंगलाचरण आहे त्याला आशीर्वाद रूप मंगलाचरण असं म्हणतात. ते पण आपण करतो, अनेकदा करतो, विशेषतः भजनामध्ये, विशेषतः सत्संगामध्ये, विशेषतः सामूहिक सत्संगामध्ये. अशा प्रकारचं काय वेची करीत असे विनवणी आपण म्हणतो की नाही, सगळं आहे ना. आकल्प आयुष्य यावे तया कुळा, माझी या सकाळा हरीच्या दासा, हे काय आहे सगळं, हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आशीर्वाद मागायला लागलो, काय मागायला लागलो की त्याच्या कुळामध्ये सगळे हरिदास जन्माला यावेत, त्याच्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला, हे आशीर्वाद मागणं आहे. हे सगळे आशीर्वाद रूप मंगल आहेत म्हणाले. आणि तिसरं जे मंगल रूप आहे, मंगलाचरण आहे, ते नमस्कार रूप आहे. नमस्कार रूप आपल्या ठिकाणी असणाऱ्या लीनतेचा बोध करून देणारा आहे. आम्ही लीन आहोत आम्ही लीन, कळायला पाहिजे ना. मी खूप लीन आहे, पण माझं लीनता कळेल कशावरनं. माझी लीनता कळायची असेल तर त्या लीनतेचा मला प्रत्यय द्यावा लागेल तुम्हाला, मी खरंच लीन आहे म्हणून. नाही तर नाही, आम्ही लीन आहेत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही लीन आहे. अरे लीन आहेत तर वाकून दाखव, लीन आहेत तर नमस्कार करून दाखव, लीन आहेत तर सहानुभूतीने वागून दाखव, लीन आहेस तर मदतीसाठी पुढे जाऊन दाखव, लीन आहेस तर अपमान सहन करून दाखव, अहंकार बाजूला ठेवून दाखव. हे काही केलं तर म्हणता येईल ना की तुम्ही लीन आहेत. नाही, आम्ही नुसते लीन आहेत, नाही. मंगलाचरणामध्ये आपण लीन आहोत याचा प्रत्यय आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे की आम्ही लीन आहोत. अशा प्रकारचा प्रत्यय आपण देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी लीन तरी सकाळांच्या तळा असं तुकोबांची भाषा आहे. लीन तरी सकाळांच्या तळा म्हणजे काय, लीन आहे पण लाईनमध्ये उभे आहेत सगळे, सकाळांच्या तळा, सगळ्यांच्या बुडाशी जाऊन उभा राहिला, तो लीन. त्यांनी दाखवलं आहे, त्यांनी आपली लीनता दाखवली की या दहीहंडीच्या त्या गोपाळांच्या यादीमध्ये, त्या वरच्या मनोऱ्यामध्ये सगळ्यात खाली उभा आहे मी नुसता लीन आहे म्हणून थांबत नाही. माझं लीनत्व मी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवायला लागलो. ते दाखवायचं तर मला नमस्कार रूप मंगलाचरण त्या ठिकाणी करावं लागतं. अशा पद्धतीने आपण 4-5 गोष्टी बघितल्या. मंगलाचरण म्हणजे काय बघितलं, मंगलाचरणाची फलश्रुती बघितली, मंगलाचरणाचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितले, मंगलाचरणाच्या मागची भूमिका शास्त्राची काय आहे ती आपण बघितली. आणि तशाच प्रकारचं मंगलाचरण आपण या ठिकाणी केलं आणि ठरवलं की आपल्याला नामदेवांच्या चरित्राचं चिंतन करायचं आहे. भक्तरत्नम संतवीर्यवर्यम भक्तिमार्ग प्रबोधकम विठ्ठल नाम गृहुते वंदे नामदेवम पुनः पुन्हा. अशा प्रकारचं वरदाचार्यांनी जे या ठिकाणी, आता हे काय आहे असं जर बघितलं तर आत्ता आपण बघितलं वस्तुनिर्देश नाही आहे, मग कुठलं आहे याच्यामध्ये, नमस्कार आहे. आत्ता जे आपण म्हणालो ना शेवटचं की नमस्कार, लीनता आहे की हे नामदेवा तुम्ही इतके मोठे आहात, आता तुमची कृपा माझ्यावरती होऊ द्या, हे म्हणणं काय आहे, लीनता आहे. तशा प्रकारच्या लीनतेचा प्रत्यय देणारं हे मंगलाचरण आहे. भक्तरत्नम संतवर्यम भक्तिमार्ग प्रबोधकम, तुम्ही भक्तिमार्गाचा प्रबोध आम्हाला करून दिलेला आहे, म्हणून नामदेवा तुमच्या कृपेने आम्हाला या ठिकाणी पुढे जायचं आहे. अशा प्रकारचं चिंतन या शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. कदाचित मंगलाचरणाचा विषय कदाचित महत्त्वाचा नसेल, पण मला असं वाटलं की वर्षानुवर्षे सवयीने मंगलाचरण आम्ही करायला लागलो. त्या मंगलाचरणाच्या मागची भूमिका आम्हाला स्पष्ट झाली पाहिजे. म्हणजे मंगलाचरण करताना तुमचं मंगलाचरण होऊ द्या, तोपर्यंत मी थोडं जाऊन येतो असं म्हणायची इच्छा मनामध्ये होणार नाही. चहा घेतो तोपर्यंत सोवळं नीट करतो, तोपर्यंत सोवळ्याचं पाणी घेऊन येतो. तुमचं सुरू करा, गृहमहाराज तुमचं सुरू करा. सुरूच मंगलाचरणाने होणार आहे. आणि सुरू होतानाच मी जर तिथे नसेल, होतं ना पुष्कळदा, अहो हे पूजेत तर फार झालं, श्राद्धाला पण ऐन पिंडाच्या वेळेला सांगा, तोपर्यंत तुम्ही तुमचं करा, गुरुमहाराज करा सुरू, आहे की नाही. श्राद्धाच्या त्या विधीमध्ये जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला आमची बऱ्याचदा तीच भावना असते. त्या श्राद्धामध्ये लक्ष किती असतं, श्राद्ध क्रियेमध्ये लक्ष आमचं किती असतं. त्याच्यातही मंगलाचरण आहेत, भरपूर मंगलाचरण आहेत श्राद्धविधीमध्ये. त्या मंगलाचरणाकडे आमचं ते विधीचं आहे ना, एक देवाची सेवाच आहे ना ती. पितरांना बोलावून जीवच घालायला लागलो आहेत ना, पितर समोर बसलेत ना, आहे की नाही. मग तिथे पण मंगलाचरण आहे. तिथे आधी मध्य आणि अंत्य तिन्ही ठिकाणी आहे. तिथे अजून काही मंत्र आहेत. तिथे सुरुवातीला आता ते महिलांना श्राद्ध करायची गरज पडत नाही आणि ते सगळ्या महिलाच आहेत, परंतु आमच्यासारखे पुरुष जेव्हा श्राद्धाला बसतात तेव्हा ब्राह्मण त्याला मंत्र सांगतात, अक्रोध नाही, त्याला आधी म्हणून घेतात, म्हणतात अक्रोध नाही. काय अर्थ आहे त्याचा. माझं आयुष्य राग करण्यात गेलं आहे, किमान एवढा घंटाभर तरी राग करणार नाही बाबा. आता माझ्यासमोर माझे पितर बसलेले आहेत, देवस्थानावरती प्रत्यक्ष देवस्थानापन्न झालेले आहेत,
माझे पितर आणि देव ज्या ठिकाणी माझ्यासमोर बसलेत त्या ठिकाणी मी क्रोधाची भावना येऊ देणार नाही, अक्रोध नाही असं म्हणून घेतात आपल्याकडून. आणि ते म्हणल्याबरोबर मोठा वसकाटा घरापर्यंत पोचतो की अरे पाणी नाही आहे इथे, आहे की नाही. तिथली मंगलाचरणं पण आम्ही केली पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी आमच्या सगळ्या विधीमध्ये मंगलाचरण आहे. त्या मंगलाचरणाची फलश्रुती महत्त्वाची आहे. निर्विघ्न कार्य पार पडावं, भगवंताची कृपा व्हावी, भगवंताचा सहभाग असावा आणि त्याच्या सहभागाने जी प्रसन्नता निर्माण होते त्या प्रसन्नतेचा प्रत्यय आम्हाला यावा. आमचे वडील होते आणि ते पण श्राद्ध करायचे. शेवटच्या काही वर्षांमध्ये माझ्या घरी येऊन श्राद्ध करायचे. त्यांची भावना अशी होती की मुलाच्या घरी पण वडिलांनी जेवावं, चांगल्या भावनेतनं ते सगळं करायचे. आणि मग काय व्हायचं की स्वयंपाक व्हायचा, तो श्राद्धाचा स्वयंपाक मुळामध्ये किचकट, अत्यंत किचकट. उडदाचे वडे करा, कोहळ्याचे वडे, अजून काय काय सगळं ते करायचं. आणि मग ते केल्यानंतर मग ते ब्राह्मणाला जेवायला बसल्यानंतर विचारायचे की महाराज काही कमी जास्त वाटतं आहे का. तो महाराज आमचा जो असायचा तो जनरली परभणीकडचा असायचा, गावाकडचेच असायचे, इथे यायचे ते मुद्दाम. आणि मग तो म्हणायचा की थोडा भुरका करायला सांगा. आता ती बाई आधीच आतमध्ये सगळं करून करून थकून गेलेली असते, आहे की नाही. आणि तो म्हणतो भुरका करायला थोडा सांगा आता थोडं, आणि थोडं तीळ पण टाका त्याच्यामध्ये. आता बघा तुम्ही, त्यांनी तसं म्हणल्यानंतर भावना बघा तुम्ही. आता स्वयंपाक करणाऱ्या बाईला जर ज्ञान नसेल तर भावना आहे की आता एवढं केलं खाणं बाबा, आता एवढं, आता तुला भुरका कुठं कमी पडला आहे. आणि ज्यांनी हात जोडून विचारलं आहे महाराज काही पाहिजे का, त्याची भावना काय आहे. साक्षात वडिलांनी मागितलं, अजून काय पुण्य पाहिजे आपल्याला. आपले वडील तोंडाने म्हणतायत की मला हे करून खाऊ घाल. किती फरक पडतो बघा भावनेमध्ये. मंगलाचरण धड केलं ना तर ती भावना लक्षात येते, नाही तर मग लक्षात येत नाही. म्हणून मंगलाचरण आम्हाला करायचं आहे. त्या सगळ्या विधीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलून जातो. तो दृष्टिकोन बदलला पाहिजे, तो सकारात्मक असला पाहिजे, तो आश्वासक असला पाहिजे, तो भगवंतावरती विश्वास दृढ करणारा असला पाहिजे. म्हणून मंगलाचरण आम्हाला करायचं आहे. बोलता बोलता मी तुम्हाला बोललो, स्वल्प धैर्यवताम लोके विश्वासो नैव जायते. त्याचा पाठभेद आहे, स्वल्प पुण्यवताम लोके विश्वासो नैव जायते. पुण्यच नाही आहे ते विश्वास बसत नाही. मग ते पित्र म्हणजे वडीलच आहेत का, ते आजोबाच आहेत का, ते देवच, हजार शंका त्याच्यामध्ये आहेत की नाही. जेव्हा होत नाही ना तेव्हा करू नये. जेव्हा होत नाही, थकलेत तुम्ही, तुमचे गात्र तुम्हाला साथ देत नाही आहे, करा ना मठामध्ये, काही हरकत नाही. मठामध्ये पण करायला काही हरकत नाही. मठामध्ये पण तोच विधी होतो, त्याच पद्धतीचं पिंडदान होतं, त्याच पद्धतीचे मंत्रोच्चार होतात. अवश्य करा मठामध्ये, काही हरकत नाही. जेव्हा तुमच्याजवळ पर्याय नाही, पण तुम्हाला जावायला मेजवानी करता यायला लागलेली आहे, तुम्हाला मित्र बोलावून पार्ट्या करता यायला लागलेल्या आहेत, तुम्हाला एकत्र येऊन अंगत पंगत करता यायला लागलेली आहे, तुम्हाला तुमची रसना तृप्त होईल अशा प्रकारचे नानाविध प्रकारचे पदार्थ करून खाता यायला लागलेले आहेत, मग मठातलं श्राद्ध कामाचं नाही, अजिबात कामाचं नाही. करू नका मग त्याच्यापेक्षा. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. तुकोबांची भाषा आहे. कशाला नाटक करता म्हणाले, आम्हाला होत नाही. सोडवणं दिले ना आम्हाला, आमच्या परंपरेने दिले. मागे आपण बोललो होतो या विषयावर. जे परंपरेने दिले ते नाकारायचा अधिकार आम्हाला आहे का, आहे. परंपरेने दिलेलं सगळं नाकारून टाका. पण वडील गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगा त्यांच्या इस्टेटीचा माझा काडीचा संबंध नाही आहे, त्यांच्या परंपराचा पण नाही. आमच्या सासूनी काय ते शिवमुठीचं व्रत केलं आहे, प्रदोषाचं व्रत केलं आहे, शिवरात्रीचं व्रत केलं आहे, आणि मला सांगितलं आहे मला जमतं आहे तोपर्यंत होईल, नाही तर तुला करावं लागेल. कोण करणार आहे एवढं. नको करू बाई, काही बंद नाही. ते भांडे कुंडे सगळे परत दे. बरोबर. कालसंगत त्याला काय म्हणतात माहिती आहे का, कल्पसंगत शब्द वापरलेला आहे त्याच्यासाठी, की कल्पसंगत बदल अवश्य करा, पण वर्षसंगत करू नका ना. कल्पामध्ये करा तुम्ही, मागच्या कल्पात असं होतं, या कल्पात थोडं बदल करा बाबा, सोपं करा. कंटेम्पररी म्हणतात त्याला तुम्ही, कालसंवादी म्हणता, स्थलकाल सापेक्ष म्हणता, काय म्हणायचं ते म्हणा, पण त्याचं काहीतरी टाईम फ्रेम लावा ना त्याला. 100 वर्षांनी बदल करू. वाट बघतायत माझ्या घरामध्ये पण की पोराचं लग्न कधी होतं आहे आणि कधी महालक्ष्म्यामधले पदार्थ कमी करता येतात. त्याच्याशिवाय करता येत नाहीत कमी. लग्न झालं पाहिजे ना, लग्न व्हावं, मुंज व्हावी.
मग असं करत करत ते इतके जी मैरप होता त्या माझ्या लहानपणी महालक्ष्म्यांच्या समोर साटोऱ्या, करंज्या, अनारसे, लाडू असं भरपूर ते असा ताटवा भरलेला असायचा. आता अक्षरशः ते डब्यात आलं आहे बघा. आता माझ्या पोराचं लग्न झाल्यानंतर डबा जर गायब झाला होऊ शकतो, करायलाही हरकत नाही, डबा गायब करा, पण मग ते आलेलं पण गायब करता आलं. तिथून जे आलं आहे की नाही तुम्हाला, व्यंकटरावचा मुलगा म्हणल्यानंतर लोक जे तुमच्याकडे आस्थेने प्रेमाने बघतात ते प्रेम पण गमवा त्या क्षणाला, की प्रॉपर्टी तर नकोच नको, त्यांचा मोठेपणा पण नको असं म्हणायची हिंमत आहे का? नाही, ते तर सगळं पाहिजे. ते डायबिटीजच्या उदाहरणासारखं आपण बोललो होतो. आमच्या बापाने आम्हाला डायबिटीज दिला, 1 मिनिटात दुरुस्त होतो. बापाची प्रॉपर्टी देऊन टाक, डायबिटीज गायब. याला प्रॉपर्टी पाहिजे पण डायबिटीज नको आहे. आणि हे सगळं समजून घ्यायचं असेल तर मंगलाचरण आपण केलं पाहिजे. हे विघ्न आहेत हे सगळे. हे काही माणूस मुद्दाम करत नाही. मी जे सांगितलं आहे ते म्हणजे आता घरी गेल्यानंतर ही आईला काय काय सांगेल मला माहिती नाही, परंतु हे काही माझ्या घराची कथा नाही आहे, ही सगळ्या घरांची कथा आहे. का आहे? माया आमच्यावरती अधिराज्य करते आहे, संसार आमच्यावरती अधिराज्य करतो आहे, अज्ञान आमच्यावरती अधिराज्य करतो आहे. आणि ते अज्ञान आम्हाला हे सगळं अशुभ करायला लावतो आहे. हे सगळं अशुभ मी जे बोललो होतो. आणि मग अशुभातून जर माझी सुटका मला करून घ्यायची असेल तर स्वस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. ते सापडायचं असेल तर संताकडे गेलं पाहिजे, संताच्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. आणि मग एकदा स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, मी कोडे कळालं की संपलं ना सगळं, पुन्हा काही बघायचीच गरज नाही. एक चारुक्षेत्र का चारुदत्त नावाचा एक राजा होता. त्या राजाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर स्वर्गात घेऊन गेले. स्वर्गातच देतात. राजा चांगला होता, स्वर्गात नेलं. त्याचे आजोबा पंजोबा स्वर्गामध्येच होते सगळेजण. हा गेला तिथे बसला त्यांच्याबरोबर बोलत. त्या बाकी लोकांचं ते त्याचा नंबर यायला काहीतरी टोकन बिकन थोडं लांब असेल, तो म्हणला अजून वेळ थोडा टोकन यायला, आपलं गप्पा मारू, कोण कोण दिसत आहेत. आजोबा पंजोबा हे ते दिसले. त्यांनी सगळ्यांनी ओळखलं, त्यांनीच खेळवलेलं होतं लहानपणी. अरे ये म्हणे इकडे, असं तसं. तो त्यांच्याजवळ गेला, तुम्ही कोण पडाल? अरे म्हणले असं कसं ओळखत नाही, मी तुझा वडील, मी तुझा आजोबा, मी तुझा काका, मी तुझा मामा. अरे आम्हीच तुला लहानाचं मोठं केलं. तो मला थांबा 1 मिनिट, कोणत्या जन्मातलं ते मला सांगा. माझे 84 लक्ष जन्म झालेले आहेत, बरोबर आहे की नाही? कोणत्या जन्मातलं तुम्ही गोष्ट करता? तुम्ही बाप असालो माझे, कोणत्या जन्मातले सांगा ना मला. 84 लक्ष वडील होऊन गेलेत म्हणलं. वस्तुस्थितीमध्ये तेच आहे की नाही? मग असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ते स्वस्वरूपाचं ज्ञान आहे, की मी कोण आहे, मी कुणीच नाही आहे. हे आलेले आहेत माझ्यासमोर वडील म्हणून. अपघाताने मी त्यांच्या पोटी जन्माला आलो, कुणाच्या तरी पोटी जन्माला यायचं होतं. मग ते माझे वडील आहेत का? माझा वडील तोच आहे, दुसरं कुणीही मला नाही. मला फक्त तो परमपरमात्मा आहे. परमपरमात्मा परमेश्वर पांडुरंगाशिवाय माझ्या आयुष्यामध्ये वडील म्हणून कुणी नाही. अशा प्रकारचं स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी आम्ही केलं पाहिजे संतांच्या चरित्राचं चिंतन. म्हणून परिसा भागवत जे म्हणतात, नामदेव नामदेव धरा भाव दृढ. हा नामदेव हा भाव जो आहे हा दृढ धरा म्हणाला. नामदेव म्हणजे नामाचा देव, अशा अर्थाने तो भाव तुम्ही दृढ धरा. देव सांगे वैष्णवासी, हे कोणी संत बोलत नाही आहेत, देव सांगे वैष्णवांशी. जे कोण वैष्णव पंढरपूरला गेले आषाढी कार्तिकीला, त्यांना भगवंत साक्षात सांगायला लागले, तो पांडुरंग सांगायला लागला आहे, देव सांगे वैष्णवांशी नका यासी विसंभू. अरे याच्यापासून अजिबात दूर जाऊ नका. विसंभू म्हणजे दूर जाऊ नका अशा अर्थाने. याच्यापासून अजिबात दूर जाऊ नका. कारण काय म्हणाले? प्रचंड अधिकारी अशा प्रकारचा हा सत्पुरुष संत आहे, माझा लाडका आहे, माझा सखा आहे, मला प्राणाहून प्रिय आहे, मला लक्ष्मी ब्रह्मदेव आणि शेषाहून प्रिय आहे, असा हा नामदेव असल्यामुळे तुम्ही त्याचा अवहेर करू नका. त्याचं महत्त्व काय सांगावं म्हणले? रिद्धी सिद्धी लोटांगणी. रिद्धी सिद्धी त्याच्या लोटांगणाला जातात. अहर्निश तिष्ठती, तिष्ठत उभं राहतात म्हणले बाजूला, की हे कधी बोलवेल आपल्याला आणि कधी आपल्याला याचं काम करायला मिळेल. अशा प्रकारची भावना त्या रिद्धिसिद्धीच्या अंतःकरणात असते. आणि हे कोण म्हणायला लागलं आहे? परिसा भागवत देवे मात सांगितली. परिसा भागवत म्हणले, मी देवाकडे गेलो, देवाशी माझं हितगुज झालं, देवाला विचारलं तुमचं नामदेवाबद्दल काय मत आहे जरा एकदा सांगा. मग त्यांनी सांगितलं की हे पहा, नामदेवाबद्दलचा भाव तुमचा दृढ असला पाहिजे, कारण की नामदेव जे आहेत ना, हे त्यांच्यापासून दूर जाणं म्हणजे माझ्यापासून दूर जाणं आहे. ते संत आहेत, त्यांच्यापासून दूर जाऊ नका. त्यांच्या लोटांगणी रिद्धिसिद्धी आहेत, त्या अहर्निश तिष्ठत उभ्या आहेत आणि तरीही त्या रिद्धिसिद्धीचा त्यांना मोह नाही. अशा प्रकारच्या नामदेवाला शरण जा. अशा प्रकारचं त्यांना सांगितलेली मात देवे,
देवानी सांगितलं त्यांना, आणि ते देवानी जे यांना परिसा भागवतला सांगितलं ते परिसा भागवतनी आम्हाला सांगितलं. असा कोण महात्मा आहे, असा कोण संत आहे, त्याचं चरित्र आम्हाला चिंतन करायचं आहे, की ज्यांच्याबद्दल देव ग्वाही द्यायला लागलेले आहे, ज्यांच्या दारामध्ये रिद्धिसिद्धी तिष्ठत उभ्या आहेत आणि ज्यांना अजिबात सोडू नका असा भगवंत सल्ला द्यायला लागलेले आहेत. असे कोण आहेत बाबा? ते नामदेव आहेत. त्या नामदेवांचं चरित्र आम्हाला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. हे महान संत आहेत. परिसा भागवत आणि नामदेव हे दोघेजण तशा अर्थाने एकमेकाचे विरोधक, राजकारणात विरोधक असतात ना एकमेकाचे, तसे एकमेकाचे विरोधक. त्यांच्या विरोधाचं स्वरूप असं आहे की परिसा भागवत रुक्मिणी आईसाहेबांचे भक्त आणि नामदेव पांडुरंगाचे भक्त. पांडुरंगाच्या त्या मंदिरामध्ये नामदेव असायचे आणि परिसा भागवत जे आहेत ते रुक्मिणीच्या मंदिरामध्ये असायचे, आणि दोघांमध्ये एक प्रकारची अशी स्पर्धा असायची की कोण चांगला भक्त आहे. हे यांना नावबोट ठेवणार म्हणजे परिसा भागवतच नामदेवांना नावबोट ठेवणार. नामदेवांना नावबोट ठेवायचा प्रश्नच नव्हता. सर्वत्र भगवंत पाहण्याची वृत्ती होती, कधी कुणाचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही. पण परिसा भागवत म्हणायचे मात्र की नाही नामदेव काय एवढं वर्ष तिथे भगवंताकडे जा, त्याला खाऊ घाल, तुपाची पोळी दे, काय अजून खिरीची वाटी दे, काय मिळालं म्हणाले. संध्याकाळच्या वेळेला भ्रांत चूल पेटवायचा प्रश्न आहे म्हणले नामदेवाच्या घरी, इतके श्रीमंत असून काही खरं नाही म्हणले नामदेवांचं. असं परिसा भागवताची भावना होती. रुक्मिणी आईसाहेब साक्षात प्रसन्न होत्या. रुक्मिणी आईसाहेबांनी त्यांना परीस दिला होता, म्हणून ते परिसा भागवत. रुक्मिणी आईसाहेबांनी त्यांना परीस दिला आणि सांगितलं की हे परिसा भागवता, तुला जे लागेल ते या परिसाच्या स्पर्शाने तू कर. आता ते करत गेला, श्रीमंत झाला, प्रचंड श्रीमंत झाला परिसा भागवत. आणि मग ते चंद्रभागेच्या किती श्रीमंत झाले तरी तो काळ असा होता की वॉशिंग मशीन नव्हत्या. म्हणजे काळच वाईट, आधीचा काळ ना, वॉशिंग मशीन नव्हत्या, त्यामुळे कपडे धुवायला कुठे जाणार? चंद्रभागेला. सगळे श्रीमंत गरीब तिथेच जाणार. चंद्रभागेला धुणे बिणे धुवायला सगळ्या बायका जमायच्या. त्याच्यामध्ये एक दिवस आमच्या नामदेव महाराजांच्या आईसाहेब आणि म्हणजे पत्नी आणि तिकडे त्या सोयरा यांची पत्नी परिसा भागवतची, दोघांना दगड जवळजवळ मिळाले धुणं धुण्यासाठी. आणि मग धुणं धूत बसले. मग तिने बघितलं की अगं तू एवढं ते नामदेवांची पत्नी आहेस, नामदेवाचं पांडुरंगाचं एवढं सख्य आहे, नामदेवांच्या हाताने देव जेवण करतात, तुम्हाला देवाने काहीच दिलं नाही का म्हणलं. ते म्हणले नाही आम्ही काही विचारच केला नाही त्याच्याकडून काही घ्यायचं असतं म्हणून. बघ म्हणले आमचं रुक्मिणी आईसाहेबाची कशी भक्ती आहे, आमची परिसर देऊन टाकला आहे म्हणे आम्हाला. हे सगळं जे दिसायले सोनं नाणं जे दिसायले ना तुला, आमचं घर बीर, ते म्हणले हो तुमचं घर पण मोठं आहे, हे सगळं परिसाची कृपा आहे म्हणले आमच्यावरती. मग हिला शेवटी मोह असतोच ना शेवटी. ते म्हणली फारच चांगलं आहे, आमचा पांडुरंग तेवढं काही देत नाही आणि तुमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी फार तुम्हाला दिले म्हणले, असं भाग्य मला लाभलं तर किती बरं होईल. मग ते म्हणले काही प्रॉब्लेम नाही म्हणले, भाग्याचं काय, 2-4 दिवस माझा परीस घेऊन जा, तुझ्या घरचे जे कामं करायचे, तुला जे सोनं करून घ्यायचं ते सगळं सोनं करून घे, माझा परीस 4 दिवसांनी मला परत आणून दे. परत आणून देण्याच्या बोलीवरती दुसऱ्या दिवशी धुणं धुवायला गेल्यानंतर परिसा भागवताच्या पत्नींनी नामदेवांच्या पत्नींना तो परीस स्वाधीन करून दिला की आता तुमचं काय करायचं करा. घरी गेल्या, घराच्या कड्या, दारं, दरवाजे, विळ्या, चाकू, घरातलं सगळं सोन्याचं करून घेतलं आईसाहेबांनी आणि स्वयंपाक केला. त्यातलं काही विकलं, स्वयंपाक केला आणि नामदेवांना निरोप पाठवला. मंदिरामध्ये नामदेव महाराज होते. निरोप पाठवला की आता तुम्ही जेवायला या, सगळं तयार आहे. नामदेव महाराज म्हणले सकाळी पीठ नव्हतं, काही नव्हतं आणि एकदम जेवायला याचा निरोप कसं काय आला. चला म्हणले बघू आपण घरी जाऊन जेवण करू. पंचपक्वान्नाचं स्वादिष्ट जेवण, पाट मांडलेले, रांगोळ्या काढलेल्या, जेवायला घर बदललेलं सगळं. नामदेव महाराज म्हणले जेवण करतो पण हे बदल कसा झाला म्हणाले. ते म्हणले तुमच्या पांडुरंगाची कृपा. पांडुरंग अशी कृपा तर कधी करत नाही म्हणले, त्याची कृपा करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणले. तो निष्कांचन करतो हीच त्याची कृपा आहे म्हणाले. पांडुरंगाच्या कृपेचं लक्षण आहे की पांडुरंग निष्कांचन करतो, कांचन करत नाही. हे कांचन कुठून आलं म्हणले आपल्या घरामध्ये? नाही ना, ही पांडुरंगाची कृपा नाही आहे म्हणले. मग आता शेवटी पत्नी त्यांची, ती पण अधिकारी, ती म्हणली की हे ते पांडुरंगाची नाही म्हणले, त्यांच्या घराची कृपा आहे ही, रुक्मिणी आईसाहेबांची कृपा आहे. म्हणले म्हणजे काय आहे? हे परीस म्हणाले. परिसात भागवताच्या त्या बायकोनी मला दिला, 2 दिवस बोलीवर आपण आणला आहे आणि उद्या परत करून टाकायचं, आपल्याला त्याचा मोह ठेवायचा नाही म्हणले. महाराज म्हणले हे झाले ते मोह नाही तर काय म्हणाले सगळं. नाही म्हणले हा परीस दाखव मला कसं आहे. चंद्रभागेच्या काठावर राहत होते, हातामध्ये परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला वाळवंटामध्ये. आता परीस फेकून दिला. त्या बाईला धडधड करायला सुरुवात झाली आईसाहेबांना. पडायला तर तिने उद्या मागितलं तर काय द्यायचं आपल्याला, उद्या तर द्यायची वेळ आहे, उद्या परवा. गेले तिथे धुणं धुवायला गेल्या, दोघी एकत्र आल्या. म्हणलं आणला का परीस? रडून कथा सांगितली, असं असं झालं, नामदेवांनी फेकून दिला. मग ते संशय आला. मग तुमचे नामदेव महाराजांनी फेकून दिलं नाही म्हणले, त्यांनी लपून ठेवला असेल
फार दिवसाचं दारिद्र्यामध्ये जीवन कंठायला लागले. 15 माणसाचं कुटुंब आहे म्हणले, रोज पायलीभर धान्य आणलं तरी पुरत नाही. त्यांनी मोहापायी हा परीस लपून ठेवलेला आहे, तो आम्हाला पाहिजे, नाही तर आम्ही तक्रार करणार. रडायला लागली नामदेवांची पत्नी आणि नामदेवांच्याकडे आली. म्हणाली, 1 दिवसाची मुदत मी कशी तरी घेतली तिच्याकडून आणि त्या मुदतीमध्ये आपल्याला काहीही करून त्यांचं ते दिलं पाहिजे. म्हणाले, परत केलं पाहिजे परीस. नाही केला तर माझी पण नाचक्की होईल, तुमची पण नाचक्की होईल आणि आपल्याला पंढरपूर शहरामध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल. नामदेव महाराज म्हणले, बघू आपण, त्यांना येऊ दे. नवराबायको उद्या सकाळी येणार आहेत ना ते परीस घ्यायला. ते परीस घ्यायला आपल्या घरी आले की मग आपण काय म्हणू, त्यांच्या परीसाचं उत्तर त्यांना देऊ म्हणाले. आता नवऱ्यावरती विश्वास होता. दुसऱ्या दिवशी परिसा भागवत आणि परिसा भागवतांची पत्नी दोघेजण नामदेवांच्या घरी आले आणि म्हणाले, ते आमचा परीस द्या. नामदेव म्हणाले, मी चंद्रभागेमध्ये टाकून दिलेलं आहे आणि हे सत्य आहे म्हणाले, मी काही खोटं बोलत नाही. नाही म्हणले, तुम्ही टाकून दिलेलं नाही, तुम्ही घरामध्ये लपवलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. असा कोण आहे म्हणे इतका निर्मोही माणूस की परीस फेकून देईल, तुम्ही टाकूनच दिलेलं नाही आहे म्हणले. पण नामदेव महाराज म्हणले, नाही, तुम्हाला परीस परत करतो मी. चला, यांना वाटलं आता चोरी पकडली, परीस आपल्याला परत मिळणार. चला म्हणले आणि त्यांनी उपरनं झटकलं, खांद्यावरती टाकलं आणि पायात जोडे घालून निघाले चंद्रभागेच्या काठावरती. ते म्हणले, कुठे चाललात? यांना वाटलं आता जीव देतात का काय, कोणाला माहीत. आत्मसमर्पण. आता परीस तर काही देता येत नाही. नाही म्हणले, जीवबीव काही देत नाही, चला तुम्ही. आणि परिसा भागवताला सांगितलं की हे बघ, त्या वाळवंटामध्ये जे दगड दिसत आहेत ना, त्यातला कुठलाही एक दगड उचल. तो परीस आहे म्हणाला. परिसा भागवत म्हणलं, असं कुठं होत असतं का? म्हणलं, मला नादी लावतायत का तुम्ही, खोटं बोलतायत? नाही, एकदा उचलून बघ म्हणाल. परिसा भागवताने दगड उचलला. परीक्षा करण्यासाठी आपल्या जानव्याची किल्ली काढली लोखंडाची, ती किल्ली परिसाला लावली. एका क्षणार्धामध्ये त्याचं सोनं झालं. आणि त्या ठिकाणी परिसा भागवतांनी त्यांना लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून काय म्हणाले, सिद्धी रिद्धी सिद्धी लोटांगणी अहर्निश तिष्ठती. हे रिद्धी सिद्धीच आहेत ना. काय आहे? संपूर्ण वाळवंटाला परीस करण्याचं सामर्थ्य ज्या महात्म्यामध्ये आहे, त्याच्याकडे रिद्धी सिद्धी त्याला लोटांगणीच आहेत. त्याला लोटांगण घालायला लागल्यात. अहर्निश तिष्ठती, रात्रंदिवस उभे आहेत की हे नामदेवा मला काहीतरी काम सांग. ते नामदेवानी काम सांगितलं. त्या दगडाला धन्य झाल्यासारखं वाटलं. त्यांनी स्वतःला परीस करून घेतलं आणि त्या परिसा भागवताला त्याचा प्रत्यय आला आणि मग पुढे परिसा भागवत नामदेवांचे भक्त झाले. तो विरोध मावळला, सगळं मावळलं. आणि महत्त्वाची गोष्ट, परिसा भागवत रुक्मिणी आईसाबासोबत पांडुरंगाचं दर्शन घ्यायला सुरुवात झाली आणि मग त्यांना ते असाधारण अशा प्रकारचं अलौकिक अशा प्रकारचं जीवन परिसा भागवताला त्या ठिकाणी लाभलं. असं अलौकिक जीवन असणाऱ्या संताचं चरित्र आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हे जे चरित्र आहे ते अगदी खूप चांगल्या प्रकारचं चरित्र आहे. किती झालेत? 1 तास झाला. 10 मिनिटात संपवतो. माझं आजचं संपलं नाही आहे, परंतु 10 मिनिटामध्ये आपण संपूयात. जनाबाईंचा एक अभंग आहे, तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की काय आहे. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. कोण म्हणायला लागले? जनाबाई. जनाबाई कोण आहेत माहिती आहे? नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करणाऱ्या, 24 तास त्यांच्याबरोबर राहणाऱ्या. त्या म्हणतात, ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, हिरण्यकश्यपू कुळी नामा प्रल्हाद. वाचल्यानंतर पुन्हा सांगतो तुम्हाला मी. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त. नामदेवांच्याबद्दल बोलत आहेत. दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त, मंथरा नाम माझे भरते बारिली लात. माझं नाव मंथरा, भरताने मला तिथे लात मारली. द्वापारी कृष्णसेवा, उद्धव जन्मला. द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपाने जन्म झाला. कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला. मी कुब्जा म्हणून तिथे त्या ठिकाणी आले. पुढे काय म्हणतात? कलित नामदेव विठ्ठल चिंतन. कलियुगामध्ये नामदेव काय झाले? विठ्ठलाच्या चिंतनामध्ये राहिले. त्याचीच सेवे लागी दासी जन्मली जनी. जनाबाईंचा अभंग आहे. काय म्हणतायत की हे नामदेव म्हणजे सामान्य संत नाहीत. नामदेव म्हणजे तुम्ही समजता तशा प्रकारचे केवळ सत्पुरुष नाही. हे कोण आहेत म्हणाले? हे प्रत्येक युगामध्ये प्रगट झालेले भक्त वत्सल, भक्त शिरोमणी आहेत. भगवंताची भक्ती करणारा त्या युगामधला सर्वश्रेष्ठ जो कोणी भक्त असेल तो म्हणजे नामदेव आहे. म्हणून म्हणतायत की काय, हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये जे प्रल्हाद जन्मले ते कोण होते? तेच नामदेव महाराज. पहिला जन्म काय झाला? हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये प्रल्हादाच्या रूपाने झाला. दुसरा जन्म अंगद रामभक्त, अंगदाच्या रूपाने त्या ठिकाणी जन्माला आले. रामभक्त अंगद अशा प्रकारचं बिरुद त्यांना त्या ठिकाणी लाभलं. द्वापारामध्ये तर उद्धवच झाले म्हणाले. सख्यच एकदम गळ्यात हात घालून फिरायला लागले भगवंताच्या. द्वापारामध्ये उद्धव झाले
आणि कलियुगामध्ये नामदेव झाले. अशा प्रकारे त्या चारही युगामध्ये नामदेव महाराज होते. ते कधी प्रल्हाद होते, कधी अंगद होते, कधी काय म्हणतो आपण उद्धव होते, आणि आत्ता तुमच्यासमोर जे आहेत ते कोण आहेत? नामदेव आहेत. आणि मी पण होते. ते लिहिलं ना त्यांनी. काय काय होते म्हणाल्या? प्रल्हाद जेव्हा होते तेव्हा पद्मिनी नावाची त्यांची सगळ्यात प्रिय दासी मीच होते म्हणाल. प्रल्हादाच्या बरोबर दासी जी होती काम करणारी पद्मिनी नावाची, ती मी होते. अंगदाच्या वेळेला काय होतं म्हणले? मी मंथरा होते. ह्याचं थोडं स्पष्टीकरण देऊ आपण, नाहीतर एखादे पैसे घेऊन रामायण करणाऱ्या माणसाला विचारू, आपल्याला माहीत नसेल तर. पण अंगदाच्या वेळेला मंथरा होती असं त्यांनी सांगितलं. द्वापारामध्ये उद्धव जेव्हा आले नामदेव, तेव्हा मी कोण होते? कुब्जा होते. आणि आत्ता कलियुगामध्ये ते स्वतः विठ्ठल भक्त आहेत नामदेव म्हणून मी जनाबाई आहे. म्हणजे चारही युगामध्ये भक्त शिरोमणी, संत शिरोमणी, भक्तवत्सल, प्राणप्रिय भगवंताचे नामदेव जे आहेत ते नामदेवाचे भक्त म्हणून अवतार घेत राहिले. पहिल्या याच्यामध्ये प्रल्हाद, नंतर अंगद, नंतर उद्धव आणि आता नामदेव. आणि या चारही अवतारामध्ये मी त्यांची दासी होते. पहिल्या अवतारामध्ये पद्मिनी म्हणून त्यांच्याबरोबर राहिले. ते अंगद झाले तेव्हा मंथरा झाले, ते जेव्हा उद्धव झाले तेव्हा कुब्जा झाले, आणि ते जेव्हा आत्ता इथे नामदेव म्हणून तुम्हाला दिसायला लागलेत ना, आता मी इथे जनाबाई आहे. सगळ्याची संगती लागते, फक्त एका गोष्टीची संगती लागत नाही. अंगदाचा आणि मंथरेचे कधी भेटच झालेली नाही. अंगद आणि मंथरा कधी भेटले नाहीत. मग ही मंथरा कशी झाली? तिने तिचं उत्तर दिले, भरते लात मारिली. भरतानी लात मारली म्हणे शेवटी मला, की तू आली कशाला इथे? तुला त्यांच्याबरोबर राहायचं आहे, तू अंगदाबरोबर राहा, त्याची सेवा करायसाठी तुझा जन्म आहे, आणि तू इथे काय या राजमहालामध्ये बसली आणि हे काय वेगवेगळ्या प्रकारचे कुटाणे आणि कुटील कारस्थानं करायला लागलीस? हे तुझं काम नाही आहे. हा तुला झालेला मोह आहे, तुझ्यावरती मायेचं आवरण आहे. ही माया नष्ट होऊ दे, ही माया नष्ट करून टाक आणि स्वस्वरूपामध्ये जा. तुझं स्वस्वरूप त्या अंगदाची सेवा करणं आहे, त्या प्रल्हादाची सेवा करणं आहे, त्या उद्धवाची सेवा करणं आहे. आणि तशा प्रकारे ते सांगत असताना भरतानी त्यांना लात मारली. अशा प्रकारचा दृष्टांत इथे दिलेला आहे. बघा कुणाचं चिंतन आपण करणार आहोत. चारही युगामध्ये ज्याला भगवंताचं सख्यत्व प्राप्त झालेलं आहे, चारही युगामध्ये भगवंताची जी कथा झाली ती कथा ज्याच्याशिवाय अपूर्ण राहिलेली आहे. अंगदाशिवाय रामायण नाही होत, प्रल्हादाशिवाय तो काळ नाही होत. होईल का? नाही होणार. श्रीकृष्णाची कथा उद्धवाशिवाय होणार आहे? उद्धव नाहीत तर काय श्रीकृष्णाला अर्थ राहतो त्या ठिकाणी. आणि आता पांडुरंगाची कथा नामदेवाशिवाय होणार आहे का? नाही होणार. त्या त्या युगामध्ये कथेचं कारण असणारे नामदेव आहेत. त्या त्या काळामध्ये मंगलाचरणाच्या भाषेत बोलायचं असाधारण कारण नामदेव आहे. भगवंताच्या अवताराचं कारणच नामदेव आहे असंही आपल्याला म्हणता येतं त्या ठिकाणी. अशा प्रकारचं प्रचंड सामर्थ्य असणारे भक्त शिरोमणी, संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरित्राचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आज मी ठरवलं होतं की त्यांचा कुलवृत्तांत सांगू. यदुशेठपासून ते दामाशेठीपर्यंत त्यांच्या कुळामध्ये कोण कोण जन्मले, त्यांची कथा काय आहे, त्यांनी कशी भगवत भक्ती. हे भगवत भक्त कुटुंब आहे. देव असा इकडे तिकडे रस्त्यावरती जन्म घेत नाही. देव इकडे तिकडे संत पाठवत नाही, तो चांगल्याच ठिकाणी संत पाठवतो. मग तुम्ही म्हणाल ते आता हिरण्यकश्यपूचं काय आहे? म्हणाल तुम्ही ना, बिभीषण रावणाच्या घरी आले त्याचं काय आहे? त्याची असंख्य प्रकारची उत्तरं आहेत. आमची बिभीषण, आमची हिरण्यकश्यपू होण्याची पण लायकी नाही, आणि आमची रावण होण्याची पण लायकी नाही, रावणाला अरेतुरे बोलण्याची पण लायकी नाही. ते महान भगवत भक्त होते. त्या त्या कथेमध्ये त्यांचे पात्र वेगवेगळ्या प्रकारचे होते, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी वठवल्या, परंतु हे सगळे भगवत भक्त आहेत. त्यामुळं भगवत भक्ताच्या घरीच देव संतांना जन्म घालतो. अशा प्रकारचं भगवत भक्ताचं यदुशेठ रेळेकर नावाचं नरसी बामणी गावातलं जे काही कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये नामदेवांचा जन्म झाला. परंतु यदुशेठपासून ते नामदेवांच्यापर्यंतची जी कुलवृत्तांत त्यांचा आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. मलाही थोडा अंदाज आला आहे की थोडं आपण लवकर सांगितलं पाहिजे, कारण आजचं माझं बरंचसं राहिलेलं आहे. पण आपण बघू 5 भागामध्ये हा सगळा विषय संपू. आपण नामदेवांचं बालपण बघणार आहोत, नामदेवांची साधना बघणार आहोत. त्यांनी साधना काय केली. तेव्हा जन्म घेतला की मनुष्य देहाचे नियम आले. तुम्ही सिद्ध आपण आत्ताच बघितलं ना, लोकाधारे वर्तावे आणखी काय काय बघितलं. तेव्हा नामदेव देखील सामान्य जीवन जगले. ज्वारी गव्हासाठी लोकांच्या दारामध्ये जाऊन उसनवारी त्यांनी केली. व्यवसाय चालण्यासाठी लोकांना कपडे शिवायला माझ्याकडे टाका म्हणून आग्रह धरला. हे सगळं त्यांना करावं लागलं, क्रमप्राप्त होतं. ते आपल्याला बघायचं आहे की साधना काळ नामदेवांचा कसा होता.
नामदेवांचं साहित्य काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. नामदेवांची राज्याबाहेरची कामगिरी काय आहे ती आम्हाला बघायची आहे. आणि रामदेवांनी भागवत संप्रदायाला कसं मोठं केलं ते आम्हाला बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नामदेवांचं जे कार्य आहे 2 प्रकारचं. एक संत मांदियाळी त्यांनी समृद्ध केली. हे ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव कोण विचारत होतो यांना आत्ता त्यांच्या पूजा व्हायला लागल्या. कोणी खाऊ घालत नव्हते या लोकांना. रस्त्यावरती भिक्षा मागायला पोरं गेले तर हाकलून देत होते. अशा हाकलून ज्यांना समाज देत होता त्यांना आपलं गुरु करणं, त्यांना आपल्या शिरोधार्य ठेवणं, त्यांना आपल्या घरी आणून घेणं आणि त्यांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणं हे कार्य नामदेवांनी केलेलं आहे. तेही आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि वारकऱ्यांचा आणि नामदेवाचा अनुबंध काय आहे तोही समजून घ्यायचा. हे सगळं आपण यथावकाश राहिलेल्या 4 भागामध्ये चिंतन करूयात. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आज आपण या ठिकाणी एवढं चिंतन करू शकलो. तुमची अशीच कृपा राहू द्या म्हणजे पुढचे 4 भाग हे आणखी चांगल्या पद्धतीने संपन्न होतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत नामदेव महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. विठ्ठल विठ्ठल.